नमस्कार मित्रांनो, अंकगणित आणि कॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 51व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण वस्तूंवर आधारित जे प्रश्न असतात ते कशा पद्धतीने विचारले जातात, टोटल त्याच्यामध्ये बघा आपण एक 4 टाईपचे एक्झाम्पल्स बघितले होते. आणि महत्त्वाचा टाईप आहे तो, कुठलेही तुम्ही एक्झाम देत असेल तर त्या प्रत्येक एक्झाममध्ये तो आपल्याला त्या टाईपचं एक्झाम्पल जे आहे ते जो प्रश्न आहे तो हमखास विचारला जातो, लक्षात ठेवा. त्यामुळे महत्त्वाचा टाईप आहे, पण महत्त्वाचे जर त्यापेक्षा जर काय महत्त्वाचं असेल तर ते असणारे, लक्षात ठेवा, त्या पद्धती ज्या पद्धतीनं प्रत्येक एक्झाम्पलला जे आपण टाईप करतोय किंवा सोडवण्याचा जो काही प्रयत्न करतोय तो लक्षात ठेवा, तुम्हाला त्या पद्धतीने ते एक्झाम्पल टॅकल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक एक्झाम्पलला लक्षात ठेवा पेनानं सोडवायची गरज तुम्हाला कधी पडणार नाही आहे. फक्त महत्त्वाचं आहे तुमचा ॲप्रोच देखील त्याच पद्धतीनं असला पाहिजे. तुम्ही प्रॅक्टिस देखील तोंडी एक्झाम्पल कसं सोडवू शकतो आपण या पद्धतीवर तुमचा जो जम आहे किंवा जो भर आहे तो त्या गोष्टीवरती असला पाहिजे, जेणेकरून वेळ पण आपला वाचला पाहिजे आणि प्लस ॲक्युरेसी जी आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं 100% ॲक्युरेसी आपण मेंटेन करू शकतो. ठीक आहे. आणि त्या पुढचाच म्हणजेच काय तर नफा आणि तोटा यामधला जो काही अत्यंत महत्त्वाचा, जर तुम्ही स्टाफ सिलेक्शन असेल किंवा रेल्वेची एक्झाम असेल, RRB असेल, NTPC असेल, अशा एक्झाममध्ये आपल्याला कशा पद्धतीने जास्त करून जर ह्या विचारले जात असतील प्रश्न तर ते कुठले असतात, लक्षात ठेवा, ते असतात छापील किमतीवर आधारित प्रश्न. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच कन्सेप्टवरती बघायचे की ज्यावेळी आपल्याला छापील किंमत दिली जाते किंवा छापील किमतीवरती आधारित प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात या सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे आता लेक्चर फार महत्त्वाचं असणार, लक्षात ठेवा. त्यामुळे अशा गोष्टीसाठी, कारण आत्तापर्यंत बघा आपण जे काही एक्झाम्पल्स जे शिकलो त्यामध्ये फक्त 2 वेगळ्या पण काय किमती बघितल्या होत्या, ज्याच्यामध्ये पहिली खरेदी किंमत होती आणि दुसरी विक्री किंमत होती. ज्याच्यामध्ये जेवढे काही एक्झाम्पल्स बघितले बघा ते फक्त ह्या 2 किमतीवरती आधारित होते. मात्र ज्यावेळी छापील किमतीचा उल्लेख केला जातो मग अशा वेळी आपण एक्झाम्पल्स आधी महत्त्वाचं कोणकोणत्या टाईपचे एक्झाम्पल्स पडले जातात आपल्याला या टॉपिकवरती किंवा या कन्सेप्टवरती, आणि आपण कोणत्या पद्धतीने या एक्झाम्पलला डील करायचं आहे किंवा काय प्रोसेस इथं अप्लाय करायचं आहे ते देखील आपण या आजच्या लेक्चर्समध्ये बघायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे चला तर मग आजच्या लेक्चरला चालू करू. प्रश्नांना डायरेक्टली सुरुवात करण्याआधी आपण आधी कन्सेप्ट बघूया की छापील किंमत म्हणजे काय असते किंवा ह्या छापील किमतीचा आणि आत्तापर्यंत ज्या काही 2 किमती आपण बघितल्या, खरेदी आणि विक्री, ह्यांच्याशी कसा संबंध आहे ते. ठीक आहे. त्याच्यामुळे पहिला जर काय सेम तुम्हाला आता तुमच्या नोटबुकमध्ये पॉईंट नोट करायचा आहे तो म्हणजे कुठला असणार आहे माझा, तर छापील किंमत. ठीक आहे. त्याचा शॉर्टकट आपण टाकायचा आहे आणि त्याच्या अलीकडे आत्तापर्यंत ज्या आपण 2 किमती बघितल्या बघा, तर ती म्हणजे कुठली, पहिली खरेदी किंमत आणि दुसरी बघितली होती कुठली रे, तर विक्री किंमत. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जेवढे काय तर आपण एक्झाम्पल्स बघणार आहेत ते इथं ह्या 3 किमतींवरती डिपेंड असणार आहेत. म्हणजेच काय, हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स असतात बघा. ज्यावेळी तुम्ही एखादी कुठलीही मार्केटला जाता, मार्केटला वस्तू खरेदी करत असताना तर आपल्याला ह्या 3ही किमतींना सामोरं जावं लागतं. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही मोबाईल खरेदी करायला गेला तर मोबाईलच्या किमतीवरती बघा एक हे असतं की MRP एक कन्सिडर केली असते. ठीक आहे. तर MRPचा लॉंग फॉर्म काय असतो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, किंवा नोटबुकमध्ये नोट करून ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे तो. ठीक आहे. किंवा हे जे एक्झाम्पल नाही पण एक जनरल कॅल्क्युलेशनसाठी किंवा जनरल कन्सेप्टसाठी MRPचा लॉंग फॉर्म काय असतो रे, तर मॅक्सिमम रिटेल प्राईस म्हणतो आपण ज्याला. ठीक आहे. म्हणजेच काय, जास्तीत जास्त विक्री किंमत. म्हणजे त्याचा अर्थ काय असतो नीट समजून घ्या. समजा हा मार्कर कन्सिडर करा, एखाद्या कुठल्याही मार्करची आपल्याला समजा काहीतरी प्राईस 25 रुपये. ठीक आहे. MRP किती लावली आहे त्या मार्करची 25 रुपये. तर या 25चा अर्थ काय नीट समजून घ्या की कस्टमरनं काय जरी झालं तर लक्षात ठेवा, जसं म्हणलं MRPचा लॉंग फॉर्म काय, तर मॅक्सिमम रिटेल प्राईस आहे, जास्तीत जास्त विक्री किंमत. म्हणजेच काय, तर ग्राहकानं किंवा त्या कस्टमरनं तो जो मार्कर आहे तो लक्षात ठेवा काय जरी झालं तर 25 रुपयापेक्षा जास्त किंमत देऊन किंवा त्या मार्करसाठी 25 रुपयापेक्षा 1ही रुपया जास्त त्यानं खर्च करायचा नाही. तसंच ते दुकानदारासाठी पण असते. दुकानदाराने काय जरी झालं तरी तो मार्कर 25 रुपयापेक्षा जास्त किमतीला तो विकू शकत नाही. असंच हे प्रत्येक गोष्टीला त्याचा अर्थ असतो. समजा एखाद्या मोबाईलची किंमत समजा MRP 10,000 रुपये असेल तर काय 10,000चा अर्थ काय असणार आहे, कस्टमरनं 10,000 रुपयापेक्षा 1ही रुपया तिथं जास्त खर्च करता कामा नाही, किंवा दुकानदार पण त्याच्यावरती जास्त किमतीला तो जो मोबाईल आहे तो विकू शकत नाही. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये अजून एक व्हॅल्यू तुम्हाला ॲड होणार आहे किंवा अजून एक शब्द तुम्हाला ॲड होईल इथून पुढं. जसं की बघा आता जे मोबाईलचे जे एक्झाम्पल म्हटलं तुम्हाला, जो की समजा 10,000 रुपये आहे, तर कस्टमर पण काय करतो रे, 10,000 रुपये कधीच देत नाही. तो काय करत असतो किंवा सेल चालू होतात बघा, कुठलेही समर सेल असेल किंवा ऑनलाईन ज्यावेळी काय ते एखादी वस्तू तुम्ही खरेदी करत असता त्यावेळी तिथं तुम्हाला प्रत्येक वेळी आपण काय मागत असतो रे, तर त्या ज्या वस्तूवरती काय मागत असतो, सूट मागत असतो. ठीक आहे. सूट म्हणजेच काय, किंवा दुसरा शब्द साधा सिंपल आपल्याला जास्त माहीत असणार तो म्हणजे काय, आपण काय रे, तर डिस्काउंट घेत असतो प्रत्येक वस्तूवरती.
आणि हा डिस्काउंट किंवा सूट घेतल्याशिवाय आपण कोणतीही वस्तू काय रे आपण खरेदी करू शकत नाही किंवा खरेदी करतच नाही किंवा त्यामुळे इथून पुढच्या प्रत्येक एक्झाम्पलला ज्यावेळी आपलं छापील किमतीवरती एक आधारित जे काही क्वेश्चन्स आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये हा सूट किंवा डिस्काउंट हा एक शब्द तुम्हाला ॲड होणार आहे तिथं, ठीक आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा डिस्काउंट जो आहे तो कुठला रे ह्या छापील किमतीवरतीच दिला जातो. मग आता ह्या छापील किमतीचा ह्या बाकीच्या ज्या काय दोन किमती आत्तापर्यंत आपण बघितल्या ह्यांच्याशी संबंध काय असतो किंवा कशा पद्धतीनं ह्यांचं रिलेशन जे आहे ते लावलं जातं ते आपण आधी नीट समजून घ्यायचं आहे की आतापर्यंत बघा आपण जसं की खरेदी आणि विक्री किंमतच बघितली होती. ज्यावेळी छापील किंमत असणार आहे किंवा ह्याचा आपापसामध्ये कशा पद्धतीने एकदा संबंध आहे तो आपण नीट समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट देखील चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊन जातील, ठीक आहे. लेट इट बी कन्सिडर करू आपण एका शर्टचं एक्झाम्पल कन्सिडर करूया, ठीक आहे. एक शर्ट आहे आणि ज्याचा दुकानदार काय करतोय तो कन्सिडर करूया आपण की तो जो आहे तो 100 रुपयाला खरेदी करून आणतो, ठीक आहे. सिनारिओ काय म्हणतो आपण, एक शर्ट आहे आणि त्या शर्टला एका दुकानदारानं काय 100 रुपयाला खरेदी करून आणलेला आहे. मग आता जसं आत्ताच म्हटलं तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आपण बघायचे तिथून पुढचे. समजा 100 रुपयाला जर त्यानं खरेदी करून आणला असेल तर मला सांगा तो जो काही छापील किंमत आहे, आता लेबल काहीतरी लावलं जातं बघा ज्यावेळी तुम्ही एखादा शर्ट खरेदी करायला जाता दुकानात तिथे लेबल्स असतात आणि लेबलवरती तुम्हाला एक प्राईस दिसते तर ती प्राईस म्हणजे लक्षात ठेवा त्या शर्टची काय म्हणतो आपण छापील किंमत म्हणत असतोय. तिथं कधी कधी MRP पण शब्द वापरला जातो किंवा ॲज इट इज डायरेक्टली तुम्हाला ती किंमत जी आहे ती तिथं लावली दिसते तुम्हाला, ठीक आहे. मग आता मला सांगा जर 100 रुपयाला खरेदी केला असेल तर ॲज इट इज तो छापील किंमत 100 ची 100च नाही ठेवणार, बरोबर. काहीतरी त्याची जी किंमत आहे तो वाढवून लावत असतो नेहमी, लक्षात ठेवा. वाढवून का लावतो, कारण त्याला विकत असताना डिस्काउंट पण ऑफर करायचं आहे आणि जसं मगाशी म्हटलं तुम्हाला डिस्काउंट घेतल्याशिवाय आपण कुठलीही किंमत किंवा कुठलीही वस्तू आपण खरेदी करू शकत नाही. मग त्यामुळे त्याला डिस्काउंट पण द्यायचं आहे आणि मग ही जी 100 रुपये किंमत आहे जी काही खरेदी करून आणलेली आहे तो कन्सिडर करू आपण. त्यानं जी शर्टची जी काही छापील किंमत आहे ती त्यानं 200 रुपये इंडिकेट केली, ठीक आहे, किंवा मार्क केली आपण म्हणूया, ठीक आहे. मग जेणेकरून बाबा त्याच्यावर त्याला डिस्काउंट पण दिला पाहिजे आणि त्याला नफा पण काढायचा आहे. मग त्यामुळे लक्षात ठेवा नेहमी ही जी काही छापील किंमत जी असते ती या दोन गोष्टींवरती डिपेंड असते. म्हणजे तुम्हाला नफा किती कमवायचा आहे आणि तुम्हाला त्या शर्टवरती किंवा त्या वस्तूवरती डिस्काउंट किती द्यायचं आहे, सूट किती द्यायचं आहे. मग या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. या दोन गोष्टी कन्सिडर करून त्या वस्तूची छापील किंमत काय निर्धारित केली जाते. मग आता काय 200 रुपयाला आपण तर शर्टची किंमत लावली आणि आता इथून काय करायचं आहे आपल्याला, तो शर्ट जो आहे तो विकायचा आहे. मग आता तो 200चा जो तर 200ला तर विकू शकत नाही किंवा कस्टमर घेणार पण नाही आहे. मग इथं काय केलं जातं, कस्टमरला आकर्षित करण्यासाठी आपल्याकडे तो जो दुकानदार आहे तो आपल्याला डिस्काउंटचा सेल जाहीर करतो. मग डिस्काउंट कितीही असतो, 10% असेल, 15% असेल, 20%, 40%, 50%, डिपेंड की त्याला नफा किती कमवायचा आणि त्याला तो शर्ट विकायचा आहे की नाही विकायचा आहे. मग आपण कन्सिडर करूया विकत असताना त्या दुकानदारानं काय केलं रे तर 30%ची काय दिली रे तुम्हाला डिस्काउंट दिला किंवा 30%चा सूट दिला त्या शर्टवरती. मग आता 200 रुपयाला तर छापील किंमत लावलेली आहे. मग ह्या 200वरती जो आहे तो 30% डिस्काउंट दिला जातो आपल्याला. मग 200 तर 10% आपल्याला 20 येणार आहे, 30% 60 रुपये झालं. मग 60 रुपयाचा डिस्काउंट दिला तर मायनस केला तर 200मधनं 60 गेले तर किती रुपये होतील रे, 140 रुपयाला जो तो शर्ट आहे तो काय होणार आहे, विकला जाणार आहे. मग हिचा आता सिनारिओ बघा काय होणार आहे, 100 रुपयाला मी खरेदी केला होता, फायनली जो आहे तो किती रे तर 140 रुपयाला मी विकला तो. मग 100 रुपयाची वस्तू जर 140 रुपयाला मी विकत असेल तर इथं मी काय म्हणू शकतो रे, सरळ दिसते मला इथे किती रे तर 40%चा काय होणार रे नफा होणार आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने लक्षात ठेवा सगळा सिनारिओ जातो तुमचा या छापील किमतीच्या एक्झाम्पलच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये. मग इथं तुम्हाला आता महत्त्वाचे जे काही 3 ते 4 स्टेटमेंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत ती तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये पण नोट करून घ्यायचे आहेत. ही 4 स्टेटमेंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण ह्या जर 4 ते 5 स्टेटमेंट्स आपण बघणार आहोत हे जर तुमचे चांगल्या पद्धतीने क्लिअर झाले तर तुम्हाला या टॉपिकमध्ये तुमचं कन्फ्युजन अजिबात कुठल्याही पद्धतीनं राहणार नाही. त्यातल्या मेन गोष्टी बघा. आता पहिलं जे स्टेटमेंट आहेत ते, मग आता छापील किंमत किती होती रे माझी 200 रुपये आहे, खरेदी किंमत 100 रुपये होती, विक्री किंमत झाली 140 रुपये. मग ह्याच्यावरून काय समजते आपल्याला रे की नेहमी लक्षात ठेवा वस्तूची जी काही छापील किंमत असते ती खरेदी किंमत आणि विक्री किंमत या दोन्ही किमतींपेक्षा नेहमी जास्त असते. हे पहिलं वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ते नोट देखील करून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये जेणेकरून ज्या काही कन्सेप्ट्स आहेत लक्षात ठेवा त्या कन्सेप्ट ओरिएंटेड ज्या काही गोष्टी आहेत त्यामधलं हे पहिलं वाक्य महत्त्वाचं आहे. काय, वस्तूची छापील किंमत नेहमी
खरेदी किंमत आणि विक्री किंमतीपेक्षा नेहमी जास्त असते. हे पहिलं वाक्य. दुसरं बघा, आपण सूट दिली होती बरोबर, किंवा डिस्काउंट जो काही दिला जातो नेहमी लक्षात ठेवा तो त्या वस्तूच्या छापील किमतीवरती दिला जातो. म्हणजेच काय, समजा मला 30% डिस्काउंट द्यायचा आहे, 10% डिस्काउंट द्यायचा आहे, तर तो जो काय डिस्काउंट आहे तो नेहमी कुठल्या तर छापील किमतीवरतीच दिला जाणार, खरेदी आणि विक्री किमतीवरती कधीही दिला जात नाही. जसं की इथं बघा, हा जो काय आपण 30% डिस्काउंट ऑफर केला होता तो कशावर लावला होता रे, या छापील किमतीवरती लावला होता बरोबर. मग या 200चं 30% काढून आपण ते मायनस केलं होतं. म्हणजे याचा अर्थ काय, अजून एक स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वस्तूवर ज्यावेळी आपण एखादी डिस्काउंट ऑफर करतो किंवा सूट जाहीर करतो त्यावेळी त्या वस्तूची जी काही किंमत आहे ती कमी होते. जसं की बघा, छापील किंमत 200 रुपये होती, विकताना कितीला 140 रुपयाला विकतोय मी. म्हणजे काय, प्राईस झाल्याने माझी प्राईस डाऊन झालेली आहे, कमी झालेली आहे. म्हणजेच हे लक्षात ठेवा, सूट दिल्यानंतर वस्तूची किंमत कमी होते. अजून एक स्टेटमेंट, ज्यावेळी वस्तूवर ज्यावेळी आपण डिस्काउंट ऑफर करतो आणि डिस्काउंट दिल्यानंतर जी काही प्राईस येते, डिस्काउंट देऊन माझी प्राईस किती झालेली तर 140 रुपये झालेले, मग ही जी काही प्राईस येते ती त्या वस्तूची विक्री किंमत असते. ठीक आहे, हे एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे. एखाद्या वस्तूवरती ज्यावेळी आपण सूट देतो त्यानंतर त्या वस्तूची काय मिळते रे, विक्री किंमत मिळत असते. आणि सर्वात लास्ट स्टेटमेंट, महत्त्वाचं स्टेटमेंट, जर समजा एखाद्या वस्तूवरती मी डिस्काउंटच ऑफर नाही केला, जसे की आता आपण 30% डिस्काउंट दिला, कन्सिडर करू आपण की आपण ही जी वस्तू आहे किंवा हा जो शर्ट आहे तो मला बिना डिस्काउंट देता विकायचा. म्हणजेच काय, जर छापील किंमत 200 रुपये असेल आणि जर मी डिस्काउंटच काय नाही दिला तर मला सांगा मी विकणार पण कितीला रे, तर 200 रुपयालाच विकणार बरोबर. कारण का, कारण त्या वस्तूची छापील किंमत 200 रुपये होती आणि मला डिस्काउंटच आता काय ऑफर करायचं नाही आहे. मग जर मी डिस्काउंट पण देणार नसेल तर त्यावेळी लक्षात ठेवा, म्हणजे वाक्य तुम्हाला असं लक्षात ठेवायचे जे की तुमच्या स्क्रीनवर ते पण आहे, तुम्ही नोट करून ठेवायचे ते वाक्य. जर एखाद्या वस्तूवरती सूट न दिल्यास वस्तूची छापील किंमत आणि विक्री किंमत दोन्ही समान असतात. ठीक आहे, हे वाक्य महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. हे परत वाक्य रिपीट करतो जे आता आपण म्हटलं ते. पहिलं काय म्हटल्यावर ते, तर वस्तूची पहिला ज्या वस्तूची छापील किंमत खरेदी विक्री किमतीपेक्षा नेहमी जास्त असते. दुसरं, वस्तूवर दिली जाणारी सूट नेहमी छापील किमतीवरतीच दिली जाते. आणि तिसरं महत्त्वाचं एक वाक्य काय होतं की वस्तूची वर दिली किंवा एखाद्या वस्तूवर जर डिस्काउंट मी देत नसेल किंवा सूट नाही दिली तर वस्तूची छापील किंमत आणि विक्री किंमत दोन्ही समान असतात. त्यामुळे आणि इथनं पुढे एक लक्षात घ्या किंवा आतापर्यंत आपण नफा आणि तोटा हे दोन शब्द झाले होते, शेकडा नफा आणि शेकडा तोटा हे दोन शब्द झालेत. मग त्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, नफा तोटा म्हणलं की फक्त खरेदी आणि विक्री किमतीचा तुम्हाला विचार करायचा आहे. कधी नफा आणि तोटा शब्द असतील तर त्यावेळी छापील किंमतीचा कुठेही संबंध येणार नाहीये. मात्र ज्यावेळी आपण सूट हा शब्द वापरतो, ठीक आहे, सूट म्हणल्यानंतर जसं आता म्हणलं, सूट हा जो शब्द आहे, डिस्काउंट जो आहे तो कशावरती रे, छापील किमतीवरती दिला जातो. म्हणजे ज्यावेळी डिस्काउंट हा शब्द वापरला जाईल त्यावेळी तुम्हाला छापील किंमत आणि विक्री किंमत यांचा विचार करायचा. त्यावेळी खरेदी किमतीचा कुठेही आपापसामध्ये संबंध येणार नाही. क्लिअर आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जे काय बघा स्टेटमेंट जे बघितले, ज्या काय कन्सेप्ट बघितल्या, ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला काही शंका असतील किंवा डाऊट्स असतील तर हे स्टेटमेंट्स परत एकदा बघा. इथून एवढाच लेक्चरचा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो परत एकदा बघा, जेणेकरून तुम्हाला या टाईपवरती जेवढे काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत ते सोडवताना तुम्हाला कसल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं जर काय असतील तर ते 4 स्टेटमेंट्स असतील जे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये आत्ता जे काय आपण बघितले ते तुम्ही नोट जे करून ठेवलेले असतील, ज्या विद्यार्थ्यांना लिहिले नाहीत त्यांनी लिहून ठेवा. लक्षात ठेवा, ते फार महत्त्वाचे स्टेटमेंट्स आहेत, त्यावरच तुमचे या टाईपचे एक्झाम्पल्स जे आहेत ते डिपेंड असणार आहेत. जर तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर झाल्या तर लक्षात ठेवा तुमचं कन्फ्युजन कुठंच येणार नाही आहे. पण जर काहीतरी तुमचा डाऊट्स राहिले किंवा तर कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर नाही झाली तुमची तर मात्र लक्षात ठेवा तुम्हाला कन्फ्युजन येणार आहे. ज्यावेळी डिस्काउंट शब्द म्हणला जाईल तर मग कुठल्या दोन किमतींचा विचार करायचा, नफा तोटा म्हणल्यानंतर कोणत्या दोन किमतींचा विचार करायचा. मग त्यावेळी तुम्हाला ह्या स्टेटमेंट्स आहेत हे तुमचे काय होतील, तुम्हाला काय म्हणू आपण त्याला, तुमचा एक की रोल जो आहे तो प्ले करणार आहेत, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होण्या पाठीमागं. ठीक आहे, चलो आता आपण ॲक्च्युअल एक्झाम्पल्सना चालू करू की एक्झाम्पल्स जे आहेत ते कशा पद्धतीनं या कन्सेप्टवरती मला विचारले जातात. आणि त्यामधलं पहिलं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्यासाठी सेम जसं मी नेहमी म्हणतोय तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे सर्वांनी, आणि महत्त्वाचं जर काय असणार आहे ते एक्झाम्पल आधी समजून घ्या की डाटा आपल्याला कोणकोणत्या पद्धतीने दिला जातो. एकदम बेसिक टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. एकदम बेसिकमध्ये म्हणलं तर आपल्याला 3 कॅटेगरीचे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामधलं पहिलं टाईप जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे. ठीक आहे, आणि
या टाईपच्या एक्झाम्पलला नेहमी लक्षात ठेवा, सोडवत असताना जो फॉर्मॅट आहे लिहिण्याचा, जसं मी नेहमी म्हणतो बघा, एक्झाम्पल सोडवत असताना मांडणी माझी खूप महत्त्वाची आहे. त्यामध्ये पहिला आहे जसं आत्ता आपण किमती लिहिल्या होत्या, पहिला खरेदी किंमत लिहून घ्यायची आहे, त्यानंतर तुमची छापील किंमत असेल आणि राईट साईडला सर्वात तिसरी जी किंमत असणार आहे ती माझी कुठली असणार आहे, विक्री किंमत असणार आहे. ठीक आहे, प्रत्येक एक्झाम्पलला लक्षात ठेवा या टाईपचं. ज्यावेळी छापील किंमत शब्द दिसेल तुम्हाला, पहिल्या तुम्हाला ह्या तिन्ही किमती या पद्धतीने लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, ह्याच्यामध्ये बघा आपण दोन टाईपनं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. एक म्हणजे एकदम बेसिक क्वेश्चन, बेसिक कॅटेगरीचे क्वेश्चन्स म्हणू आपण त्याला, किंवा बेसिक मेथड म्हणू आपण त्याला, जी की आत्ता आपण जे बघायचं. ठीक आहे, तिन्ही किमती ज्या आहेत त्या आपल्याला त्या या पद्धतीने लिहून घ्यायच्या आहेत. येस, पहिले लेक्चर तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. तर इथं पण सेम जसं तुम्हाला म्हणलं की पहिला एक्झाम्पल जे आहे ते नीट तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. एकदम बेसिक टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल बघा 3 टाईपचे एक्झाम्पल्स विचारले जातात किंवा पडले जातात, या छापील किमतीवर डिपेंड असणार आहे. त्यामधलं पहिलं बेसिक टाईपचं एक्झाम्पल जे आहे ते तुमच्या स्क्रीनवरती आहे. तिथं पहिला काम जे असणार आहे ते सेम की तुमचा एक्झाम्पल आहे तुम्ही नीट वाचून घ्यायचं आहे. आणि अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये किंवा छापील किमतीच्या एक्झाम्पलला तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. जसं मी नेहमी म्हणतो की प्रत्येक एक्झाम्पलला सोडवत असताना एक काहीतरी प्रॉपर मांडणी प्रोसिजर आपल्याला फॉलो करायचं आहे, जेणेकरून ते एक्झाम्पल आपल्याला चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. त्यामुळे छापील किमतीवरचे जेवढे काही एक्झाम्पल्स असतील बघा, त्यामध्ये आपल्याला नेहमी तुम्हाला या पद्धतीने ह्या किमती ज्या आहेत त्या मांडून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, खरेदी किंमत, छापील किंमत आणि राईट साईडला जी असणार आहे ती कुठली असेल आपली नेहमी, तर विक्री किंमत. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा पहिलं जे काम करायचं असेल तुम्हाला, छापील किमतीवर जर प्रश्न विचारला तुम्हाला किंवा शब्द जर दिसला, तर पहिलं काम आपल्याला हे करायचं आहे काय, तर तिन्ही किमती ज्या आहेत ते या पद्धतीने नोट करून घ्यायच्या, त्या आडव्याच लिहायच्या त्या. आणि छापील किंमत जी आहे ती नेहमी दोन्ही किमतींच्या मध्यभागी असली पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला काय एक्झाम्पलवरती यायचं की कुठनं आपल्याला एक्झाम्पलची सुरुवात जी आहे ती करायची. मग प्रश्न बघा काय सांगितलं आपल्याला, तर एक दुकानदार एका वस्तूची छापील किंमत 36% वाढवून लावतो आणि विकताना 30% सूट देतो, तर त्या दुकानदारावर किंवा दुकानदाराने त्या दुकानदाराचा शेकडा नफा किती. ठीक आहे, तर इथं बघा जसं म्हटलं तुम्हाला एकदम बेसिक टाईपचं एक्झाम्पल आहे. यामध्ये काय सांगितलं जातं सुरुवातीला की वस्तूची जी काही छापील किंमत जी आहे ती नेहमी काहीतरी वाढवली जाते. आणि जसं आपण बघा आत्ताच जी कन्सेप्ट बघितली, छापील किंमत जी आहे लक्षात ठेवा ती नेहमी कोणापेक्षा वाढवली जाते, तर त्या वस्तूच्या खरेदी किमतीपेक्षाच नेहमी वाढवली जाते, ते लक्षात ठेवा. इथं कधी कधी ते मेन्शन केलं जातं की खरेदी किमतीपेक्षा वाढवायचे आहे, किंवा ते नाही लिहिलं तरी चालेल, किंवा त्यांना काय आपल्याला काही एक्झाम्पलमध्ये आपल्याला कुठला चेंज होणार नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे सुरुवात जी आहे ती आपली तिथूनच होणार आहे. जे पहिलं वाक्य होतं ते वस्तूची जी काही छापील किंमत आहे बघा ती 36% वाढवून लावायची आहे. 36% जर वाढवलं मी, तर खरेदी किंमत जी आहे ती बघा आपण नेहमी किती मानणार आहे, 100 रुपये मानणार आहे. यामध्ये आपला काय बदल होणार नाही आहे. आणि इथून आता छापील किमतीवरती जात असताना इथून मला जे वाढ करायची आहे ती 36% वाढ करायची आहे. मग आपण बघितले बघा, वाढ जर होत असेल तर आपण काय रे, तर 100 मध्ये प्लस करत होतो. मग त्या बेसिसनं वस्तूची जी काही छापील किंमत आहे बघा ती किती रे, 136 रुपये व्हायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने दोन किमती काढून घ्यायच्या, पहिला खरेदी किंमत आणि छापील किंमत. आणि आता ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला जे पुढचं वाक्य वापरले बघा, विकताना काय करायचं आहे, मात्र आपल्याला 30% डिस्काउंट द्यायचा आहे. आपण बघा सुरुवातीला जे बघितलं, वस्तूवर जी काही सूट डिस्काउंट जो काही दिला जातो तो आपण कुठं देतो रे, तर त्या वस्तूच्या छापील किमतीवरती देत असतो. म्हणजेच काय, आता छापील किंमत जर माझी 136 रुपये असेल तर ह्याच्यावरती मला आता 30% डिस्काउंट द्यायचा आहे, बरोबर. आणि असं झाल्यानंतर काय, जो काय नफा होतोय, सॉरी प्रश्नात जे म्हणलं मी नफा, तिथं शेकडा नफा अथवा तोटा असं आपल्याला वाक्य करायचं आहे. म्हणजे नफा होत असेल तर नफा शब्द लिहायचा, तोटा होत असेल तर तोटा. मग आता जो डिस्काउंट द्यायचा आहे बघा, तो डिस्काउंट जसं म्हणलं तुम्हाला आता, जो की किती आहे तर 30% डिस्काउंट द्यायचा आहे. आणि आपण मागाशी जे बघितलं, डिस्काउंट दिल्यानंतर वस्तूची जी काही छापील किंमत असते ती काय रे, कमी होत असते. आणि कमी होऊन जी काही प्राईज येते ती त्या वस्तूची विक्री किंमत असणार आहे. मग आपल्याला माहिती आहे की ह्याचं 10% जर काढलं मी, तर ते होणार आहे 13.6. 10% 30% म्हणजे तिप्पट केली पाहिजे. म्हणजे 13.6ची मला काय करावं लागेल रे, तर तिप्पट करायचे आहे. ठीक आहे, तर इंटू 3 करा फक्त. मग हे 13×39 झालं आणि वरचं 6×18 म्हणजे 40.8% किंवा 40.8 रुपये एवढा मला डिस्काउंट द्यावा लागेल. कशात, या 136 मधून. मग इथं काय सिंपल करायचं, 136 मधून 40.8 रुपये मायनस करा आणि हे केल्यानंतर माझं काय रे नाही, त्या वस्तूची विक्री किंमत येणार इथं. ठीक आहे, मग वजाबाकी करा. 10 8 गेले 2, इथं 5 राहील, 5 5, 13 4 गेले 9 राहील. म्हणजेच किती रे, तर 95.2 रुपयाला मला काय करावं लागेल, ती वस्तू विकायला लागणार आहे. ठीक आहे, मग या पद्धतीने तिन्ही व्हॅल्यू काढून घ्यायच्या. मग ह्यातनं सरळ दिसते बघा आपल्याला, खरेदी कितीला केलं तर मी तर 100 रुपयाला केला होता.
आणि विकतोय कितीला मी आता, तर 95.2 रुपयाला विकतोय ती वस्तू. मग आपण जसा सुरुवातीला जे म्हणलं, जे 4 स्टेटमेंट्स अत्यंत महत्त्वाचे होती. ज्यावेळी नफा तोटा शब्द वापरला जातो त्यावेळी फक्त खरेदी आणि विक्री किमतीचा विचार करायचा आहे. म्हणजेच काय, 100 रुपयाची वस्तू जर मी 95.2 रुपयाला विकत असेल तर सरळ दिसते बघा, ह्याला 8 दिलं वरचं तर 96 झालं. म्हणजेच काय रे, तर 4.8% एवढा काय होणार मला या व्यवहारामध्ये तोटा होणार आहे. ठीक आहे. आणि हे पर्सेंटेजमध्येच का राहणार आहे, कारण माझी खरेदी किंमत मी ऑलरेडी 100 रुपये मांडलेले आहे आणि 100 रुपयावर आपण कुठली पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर त्याचं पर्सेंटेज व्हॅल्यू कधीही चेंज होत नाहीत. त्यामुळे ते लक्षात ठेवा. या पद्धतीनं आपल्याला जे एक्झाम्पल्सची जी प्रोसिजर आहे ती या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायची छापील किमतीच्या बाबतीतल्या सर्व एक्झाम्पलसाठी. पहिला तिन्ही किमती नोट करून घ्यायच्या द्या आणि त्यानंतर 1 बाय 1 तुम्ही कुठनंही एक्झाम्पलची सुरुवात करू शकताय. फक्त टार्गेट ठेवायचं नेहमी एकच प्रोसेस फॉलो करा. 100 या पद्धतीने एक्झाम्पल जे आहे ते आपण काय करू शकतो, सोडवू शकतो. ठीक आहे. ही झाली एकदम बेसिक मेथड, जे आपण इथं काय सगळं 100 वगैरे कन्सिडर करतोय. दुसरी एक पद्धत असते बघा, ज्याच्यामध्ये आपल्याला गुणोत्तर या पद्धतीचा वापर करायचा. जसं मगाशी म्हटलं मी ज्या पद्धतीनं, की 2 पद्धतीनं आपण या टाईपचे एक्झाम्पल सोडवू शकतो. एक जे आत्ता आपण बघितली, जिथं व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण 100 कन्सिडर केल्या होत्या. ठीक आहे. आता तेच 100 कन्सिडर करायच्या ऐवजी गुणोत्तर शोधायचं. मग गुणोत्तर शोधत असताना जसं की बघा काय, पहिलं जे वाक्य होतं बघा, खरेदीपेक्षा जी काही छापील किंमत जी आहे ती कितीनं वाढवलेली आहे रे, तर 36% वाढवायचं आहे. बरोबर. म्हणजेच काय, तर इथं जे काही गुणोत्तर आपल्याला जे मिळणार आहे ते कोणाकोणाचं मिळणार, आपल्याला पहिला खरेदी किंमत आणि त्या वस्तूची छापील किंमत यांचं गुणोत्तर मिळेल. ठीक आहे. मग गुणोत्तर म्हणजेच काय, ते अपूर्णांकात लिहायचं आहे, गुणोत्तराच्या फॉर्ममध्ये लिहायचं नाही. आणि फक्त इथं जे जर गुणोत्तराची पद्धत वापरणार असाल तर अपूर्णांकांच्या किमतीचा वापर करायचा. मग 36% अपूर्णांकात करायचं, 36/100 होईल. 4 न भाग जाईल बघा, 4/4 म्हणजे 9/25 होणार ते. ठीक आहे. अपूर्णांकात केल्यानंतर म्हणजेच काय, जर खरेदी किंमत जर माझी 25 रुपये असेल तर आता वाढ म्हणजे आपण काय अंश प्लस करत असतोय. मग 25 आणि 9 किती झालं रे, तर 34 रुपये हे आलं माझं काय, त्यांचं गुणोत्तर येणार आहे. ठीक आहे. 25/34 किंवा 25/34. फक्त इथं काळजी घेत जावा की ज्या काय किमती लिहितायचा तो सिक्वेन्स खालवर झाला तरी चालेल, पण व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुमच्या समान राहिल्या पाहिजेत. ठीक आहे. आणि या ज्या काही गोष्टी आहेत बघा, या सगळ्या ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. फक्त तिथं कन्सेप्ट या पद्धतीने इथं वापरायची. काय, पहिला अपूर्णांकात करायचं आणि त्यातनं आपलं खरेदी आणि छापील किमतीचं आपण गुणोत्तर शोधलं. दुसरं जे काय गुणोत्तर आहे बघा, ते डिस्काउंटचं आहे. आणि डिस्काउंट किती द्यायचं आहे रे मला, तर 30% डिस्काउंट द्यायचा आहे. बरोबर. 30% जर डिस्काउंट द्यायचा असेल मला, तर इथं बघा ते जे काही गुणोत्तर आहे, जसं मगाशी आपण सुरुवातीला म्हणलं, डिस्काउंटमध्ये 2 किमती असतात. एक असते छापील किंमत आणि दुसरी असते कुठली रे, तर विक्री किंमत असते आपली. बरोबर. मग इथं आता 30% आपल्याला माहिती आहे किती रे, तर 3/10 असते. म्हणजे 10 रुपये जर वस्तू छापील किंमत असेल तर 10मधून 3 गेल्यानंतर 7 रुपयाला मी ती वस्तू विकणार. ठीक आहे. मग इथं 2 गोष्टी ज्या आपण ऑलरेडी बघितल्या त्या वापरलेल्या. इथं आपण काय, तर ज्यावेळी छापील किमतीवर सूट दिली जाते तर वस्तूची किंमत कमी होते. कमी होत असेल तर अंश आपल्याला मायनस करायचा आहे. म्हणजेच काय, 10 रुपये छापील असेल तर 7 रुपयाला विकावं लागेल. ठीक आहे. आणि काळजी घेत जावा नेहमी. समजा इथं जर मी छापील किंमत शोधत असताना व्हॅल्यू जर छेदामध्ये लिहिली असेल तर दुसऱ्या बाजूला ती लिहित असताना ती व्हॅल्यू वरती आली पाहिजे, जेणेकरून हे छापील किंमत आणि हे छापील किंमत एकमेकांशी कॅन्सल झालं पाहिजे. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवा, हे एखादी व्हॅल्यू जी कॉमन तुम्ही घेणार आहे, जी व्हॅल्यू कॉमन असेल ती एका अपूर्णांकामध्ये खाली पाहिजे आणि एका अपूर्णांकामध्ये ती वरती पाहिजे, अंशात आणि छेदात, जेणेकरून गुणाकार केल्यानंतर त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कॅन्सल व्हायला पाहिजेत. ठीक आहे. जर मी या दोघांचा गुणाकार केला तर आता काय राहणार आहे बघा, छापीलला छापील कॅन्सल होणार आहे, खरेदी किंमत आणि कोणाचं गुणोत्तर मिळेल मला, इथं विक्री किमतीचं गुणोत्तर मिळणार. ठीक आहे. कारण एवढ्या 2 किमती राहिल्या आहेत. छापीलला छापील कॅन्सल झालेलं आहे. मग राहिलेत की आता किमतींना गुणाकार करा. म्हणजेच 25/34 गुणिले 10/7. ठीक आहे. या पद्धतीने तर व्हॅल्यू येतील माझ्या. म्हणजेच काय, तर बघा परत आता आपण 2 कटिंग करूया. हे जाईल 17 2 34 आणि हे जाणार आहे 25. म्हणजे 25×5 1,200 रुपये छेद आणि 17 7 1900. ठीक आहे. या पद्धतीने किमती आल्या. म्हणजेच काय, खरेदी किंमत मी 125 रुपयाला केला आणि त्याला विकला घेतला रे, तर 119 रुपयाला विकला. म्हणजे सरळ इथे दिसते बघा, ते तोटाच होणार आहे मला. मग किती येतात हे फक्त पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. 125 रुपयाची वस्तू 119ला जर मी विकत असेल तर सरळ काय इथं 6 रुपयाचा लॉस होणार आहे मला. बरोबर. 6 रुपयाचा लॉस होतोय कशावरती, 125 वरती, आणि हे टक्क्यामध्ये लागणार आहे मला गुणिले 100 होणार. ठीक आहे. 25 कटिंग होईल बघा, ह्याला 25 चौक 100 आणि 25×5 1,200. परत हे होणार आहे 6 चौक 24
छेद 5. 5 भाग घालवला तर ह्याला बघा 5 चोक 20 आणि 5 8 40 म्हणजेच काय 4.8% एवढा काय होणार मला ह्या व्यवहारात तोटा होणार आहे. ठीक आहे. बघा जी मगाशी जे केलं तेच आपण इथं प्रोसेस म्हणजे ती प्रोसेस आणि ही प्रोसेस थोड्याशा वेगवेगळ्या आहेत. फक्त इथं आपण गुणोत्तर आधी काढून घेतले त्या किमतींचं आणि मागच्या एक्झाम्पलला काय आपण जनरल 100 कॅल्क्युलेशन केलं होतं. ठीक आहे. पण माझ्या मते जर बेस्ट वे म्हणत असेला तर तो मागाची मेथड आहे ती ज्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन मला नाही वाटत की एवढं जास्त प्रमाणामध्ये आलं असेल. इथं बघा थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त पण येतं कधी कधी कमी पण येतं. ते व्हॅल्यूंवरती डिपेंड असते की इथं ह्या टक्क्यातला दर किती आहे. आता समजा 10% असेल 20% 25% तर ह्यांच्या अपूर्णांकामध्ये करणं सोपं आहे किंवा त्यांच्या व्हॅल्यू खूप छोट्या येतात. पण जर असं काही तर आलं हे 36% बघा किंवा 17% आलं 22% आलं तर कॅल्क्युलेशन जे आहे ते थोडंसं आपलं वाढतं. त्यामुळे एक युनिव्हर्सल मेथड आपण फॉलो करायची ती म्हणजे कुठली असणार आहे मागची मेथड आपण फॉलो करायची. ज्या विद्यार्थ्यांना ही मेथड सोपी वाटते त्या विद्यार्थ्यांनी या पद्धतीनं इथून पुढचे एक्झाम्पल्स जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. नेक्स्ट एक्झाम्पल आता स्क्रीनवरती आहे. सेम तुमचं काम असणारे व्हिडिओ पॉज करा आणि एक्झाम्पल सेम याच कॅटेगरीचं आहे बघा. प्रत्येक टाईपचे आपण जसं नेहमी म्हणतोय आपण 3-3 4-4 एक्झाम्पल्स बघायचे जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस देखील त्या पद्धतीने झालं पाहिजे. ठीक आहे. प्रश्न बघा काय सांगितलं आहे तर एक दुकानदार वस्तूची छापील किंमत खरेदी किमतीपेक्षा 40% अधिक लावतो. विकताना 20% सूट देतो तर त्याचा शेकडा नफा किती. ठीक आहे. तर बघा सेम काही व्हॅल्यू फक्त व्हॅल्यू चेंज झालेली आहे बाकी कुठलीही किंवा टाईप किंवा मांडणी अजिबात चेंज झालेली नाही. मग त्यामुळे सुरुवातीची जी प्रोसेस आहे ती एक्झाम्पल आय थिंक चांगल्या पद्धतीने प्रोसेस समजली असेल. तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रत्येक एक्झाम्पल आता स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा कारण ऑलमोस्ट या टॉपिकच्या आपण लास्ट पॉईंटवरती आलेलो आहे जेणेकरून सगळ्याचे काही टॉपिक पण क्लिअर होईल तुमची आणि रिव्हिजन पण चांगल्या पद्धतीने होईल. ठीक आहे. तर तिथं बघा पहिला जी काही छापील किंमत वाढवायची ती मला 40% वाढवायची आहे. ठीक आहे. त्यामुळे मग जर खरेदी किंमत जर माझी 100 रुपये असेल तर 40% वाढवल्यानंतर किती व्हायला पाहिजे रे तर 140 रुपये होणार आहे. त्यानंतर आता बघा छापील किमतीवर आता आपल्याला विकताना मात्र काय केलं आहे तिथं 20% डिस्काउंट द्यायचा आहे. आणि जसं आपण नेहमी म्हणतोय डिस्काउंट जो आहे तो नेहमी छापील किमतीवरती दिला पाहिजे आणि डिस्काउंट दिल्यानंतर प्राईस मायनस पण होणार आहे त्यामुळे मायनस देतो इथं. मग आता 140 वरती 20% डिस्काउंट अप्लाय करा 10% तर 14 रुपये होते 20% 28 रुपये होणार. मग 40मधनं जर 28 मायनस केला मी तर ती जी काही वस्तू आहे बघा ती 112 रुपयाला विकावी लागेल मला. ठीक. म्हणजेच काय इथं मायनस किती आहे तर इथं वाटलं तर त्याने नोट करा 28 रुपयाचा डिस्काउंट इथं आपण अप्लाय केलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर ते केल्यानंतर 112 रुपयाला आपण ती वस्तू विकतोय. मग झालं तर मग नफा तोटा म्हणले की खरेदी आणि विक्रीचा विचार करायचा आहे. म्हणजेच काय होणार 100 रुपयाला आपण आता बघा ती वस्तू खरेदी केली होती आणि विकतोय कितीला तर 112 रुपयाला इथं विकतोय. मग 100 वरती जर मी 112 रुपयाला विकत असेल तर सरळ दिसते बघा इथं काय होणार व्हायला पाहिजे रे मला तर 12%चा काय व्हायला पाहिजे नफा होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते हायलाईट करतोय बघा इथं आपण हे पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट ह्यासाठी करत नाहीये कारण इथं खरेदी किंमत जी आपण मानतोय ती 100 रुपयेच आलेली आहे त्यामुळे आपण त्याचा डायरेक्टली आन्सर पर्सेंटेजमध्ये लिहितोय. जर ती व्हॅल्यू 100 नसती तर ते कन्वर्जन आपल्याला करायचं जे की आत्तापर्यंत आपण करत आलेलो आहोत. आणि 100 वरती तुम्ही कुठलेही कॅल्क्युलेशन करा जे सेमच राहत असते त्यामुळे आपण त्याला सेपरेटली पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करत नाही हे लक्षात ठेवा. जर इथं 100पेक्षा वेगळी व्हॅल्यू आली तर मात्र आपल्याला ते कॅल्क्युलेशन करावं लागेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. नेक्स्ट तिसरं एक्झाम्पल सेम कॅटेगरी सेम टाईप आन्सर जे आहे ते तुम्ही आता काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जास्त करून बघा इथं पण प्रायोरिटी जी आहे ती तुमची तोंडी सोडवायलाच असली पाहिजे. पहिला चेक करायचं की किती टक्के वाढ करतोय आपण तेवढं प्लस करून आणि परत डिस्काउंट अप्लाय करायचं. ठीक आहे. एक्झाम्पल बघा एक व्यापारी एका शर्टची छापील किंमत 50% वाढवून लावतो आणि विकताना 30% सूट देतो तर त्याला होणारा शेकडा नफा किती. आता इथे बघा पहिला 50% वाढ करायची आणि त्यानंतर आपल्याला 30%चा डिस्काउंट अप्लाय करायचा आहे. मग सरळ दिसते बघा जसं मी म्हणलं तोंडे अप्रोच जो असणार आहे माझा खरेदी किंमत तर 100 रुपये असणार आहे. 50% जर मी वाढवत असेल तर छापील किंमत आता किती देतात 150 रुपये लावायला पाहिजे आणि आता त्या 150 रुपयेवरती आपण 30%चं डिस्काउंट पण अप्लाय करणार आहे. 30% म्हणजे 15चं 15 तरी 45 रुपये डिस्काउंट जर लावला मी तर 105 रुपयाला विकावा लागेल. मग 100 रुपयाची वस्तू मी आता 105 रुपयाला जर विकत असेल तर सरळ दिसते बघा 5%चं काय होणार आहे प्रॉफिट होणार आहे आपल्याला. मग हा जो अप्रोच आहे तो देखील तुम्ही अप्लाय करणं फार गरजेचं आहे जेणेकरून कॅल्क्युलेशन जे आहे ते तुमचं तोंडी होईल पेनाची गरज देखील तुम्हाला पडणार नाही. आणि जर मांडायचं झालं तर बघा सेम प्रोसेस होणार आहे. खरेदी किंमत तर काय बदलणार नाही 100 रुपये राहणार आहे. वाढवायचं जी करायचं आहे ते 50% वाढवायचं आहे म्हणजे 150 रुपये छापील लावायला पाहिजे
आणि इथं डिस्काउंट अप्लाय करायचा आहे, जो की किती होता रे, तर 30% डिस्काउंट इथं अप्लाय करायचा आहे. मग 150 ते 10% आपल्याला माहिती आहे 15 होणार आहे, 30% 45 रुपये होईल. मग 150मधनं जर 45 रुपये मायनस केलं मी, तर ती वस्तू किंवा तो शर्ट जो आहे तो 105 रुपयाला विकायला लागणार आहे. मग आता इथं सरळ दिसतंय बघा, 100 रुपयेवरला खरेदी केलता 105 रुपयाला विकत असेल तर काय होणार आहे, व्यवहारामध्ये आपल्याला 5% काय होणार इथं नफा होणार आहे. ठीक आहे. सेम बघा, काय वेगळं करायचं नाही आता. आणि आता पण एक्झाम्पल जे आहे ते याच पद्धतीने तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम प्रोसेस करा. प्रायोरिटी जी आहे ती तुमची तोंडी सोडवायला असली पाहिजे. काय दिले बघा, तर एक व्यक्ती त्याच्या वस्तूंची छापील किंमत 45% जास्तने लावतो आणि विकताना मात्र 10% सूट देतो, तर त्याला होणारा शेकडा नफा किती. आता इथं पण बघा, जे सेम जसं म्हणलं की तोंडी जो अप्रोच आहे, खरेदी किंमत 100 बदलणार नाही आहे, 45% वाढवायचं आहे, म्हणजे 145 रुपये मी छापील किंमत लावणार आणि त्यावरती मला 10% डिस्काउंट अप्लाय करायचा आहे. मग 145चं जर 10% काढलं तुम्ही तर ते 14.5 जाते. मग 145मधनं 14 मायनस करून आपल्याला काय विक्री किंमत येणार आहे आणि त्यानंतर पर्सेंटेज प्रॉफिट जे आहे ते तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. त्यामुळे सेम प्रोसेस इथं पण अप्लाय करा. खरेदी किंमत तर ॲज इट इज राहणार आहे, बदलणार नाही आहे. छापील किंमत 45% वाढवायचे, 145 होणार आणि इथून काय करायचं आहे, मात्र आपल्याला 10% इथं आपल्याला डिस्काउंट अप्लाय करायचं. मग 10% डिस्काउंट लावला मी तर बघा इथं काय रे, तर 145मधनं आपल्याला आता किती रे, तर सरळ इथं दिसते बघा 0.0 आहे आणि ह्यातनं मला किती रे, तर 14.5 जे आहे ते मायनस करावं लागेल. ठीक आहे. कारण 145चं 10% 14.5 रुपये जाणार आहे. मग वजाबाकी करा, 10तनं 5 राहील. त्यानंतर इथं पण एक ह्याच्या तिकडे आपण ढकलायला 4 राहिलं, 4तनं 4 गेले 0 आणि 14तनं 1 जर घालवला तर 130.5 रुपयाला आपण काय करणार आहे, ती वस्तू जी आहे ती आता विकावी लागेल. ठीक आहे. मग बघा, खरेदी कितीला, तर 100 रुपयाला केलं होतं, विकतोय मी 130.5 रुपयाला, म्हणजे सरळ दिसते बघा इथं मला काय व्हायला पाहिजे रे, तर 30.5% काय व्हायला पाहिजे, इथं मला नफा होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे बघा, या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला या पद्धतीने डील करायचे आहेत. आणि बेसिकमधलेच आता जो दुसरा जो टाईप आहे, म्हणजेच काय डाटा फक्त बदलला जातो, त्या टाईपचं एक्झाम्पल आता तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्यासाठी सेम पहिला लक्ष ठेवा, तुम्हाला जे आहे ते एक्झाम्पल नीट वाचून घ्यायचं आहे की डाटा इथं आता कशा पद्धतीने मांडलेला आहे. त्यामुळे प्रोसेस बदलायची नाही आपल्याला, प्रोसेसमध्ये ह्या तिन्ही किमती ॲज इट इज राहणार आहे. त्या आत्ताच्या एक्झाम्पलला बघा, पहिला छापील किंमत कितीने वाढवली आणि डिस्काउंट किती ऑफर केला, ह्या कॅटेगरीचं एक्झाम्पल होतं. ह्या 2 गोष्टी दिल्या होत्या. आता जे एक्झाम्पल दिले बघा, ते काय सांगितले, तर एक दुकानदार वस्तूची छापील किंमत 30% वाढवून लावतो, त्याला 15% नफा कमवायचा असेल तर त्याला शेकडा किती सूट द्यावी लागेल. म्हणजेच काय, तर आत्तापर्यंत बघा आपण छापील किंमत कितीने वाढवली ते बघितलं, त्यानंतर डिस्काउंट किती दिला ते पण बघितलं आणि शेकडा नफा किंवा तोटा ह्या 3 व्हॅल्यू, या 3 कॅटेगरीमध्ये प्रश्न विचारला जातो ह्याच्यामध्ये. कारण 3 गोष्टी आहेत की खरेदी किंमतवरून छापीलवर कसं जायचं तो एक व्हॅल्यू असते, डिस्काउंट किती द्यायचा ती एक दुसरी व्हॅल्यू आणि नफा आणि तोटा किती होणार ती एक तिसरी व्हॅल्यू. मग ह्या तिन्हीपैकी आपल्याला लक्षात ठेवा कुठल्याही टाईपचं एक्झाम्पल पडतं. मागच्या एक्झाम्पलला छापील किंमत कितीने वाढवली आणि डिस्काउंट किती दिला, या 2 किमती दिल्या होत्या, आपण शेकडा नफा तोटा शोधला होता. आत्ताच्या एक्झाम्पलला कितीने वाढवली ते एक दिले, डिस्काउंट किती द्यायचा तो प्रश्न विचारला आहे आणि शेकडा नफा किंवा तोटा तो आहे तो दिलेला आहे बघा प्रश्नामध्ये. त्यामुळे प्रोसेस जी आहे ती सेम राहणार आहे. माझं पहिलं जे वाक्य होतं बघा, छापील किंमत 30% वाढवून लावायची आहे मला, म्हणजेच काय, खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर छापील किंमत किती रे, तर माझी 130 रुपये होणार आहे. इथे तर काही चेंज होणार नाही माझा. पण ते जे दुसरं जे वाक्य बघा, जर त्याला आता किती रे 15% नफा कमवायचा आहे, मग सरळ इथं बघा 15% नफा किंवा तोटा. आतापर्यंत जसं मी म्हणलं तुम्हाला, जर कन्फ्युजन तुमचं क्लिअर व्हायचं असेल तर त्या जे काही स्टेटमेंट्स आपण बघितले, नफा तोटा म्हणल्यानंतर काय बघितलं होतं तर 2च किमतींचा विचार करतो आपण, नफा खरेदी आणि विक्रीचा. म्हणजेच काय, जर मी ती वस्तू 100 रुपयाला खरेदी करत असेल आणि ह्यावरती मला आता 15% प्रॉफिट काढायचं असेल तर सरळ इथं काय होणार रे, तर ती वस्तू जी आहे ती 115 रुपयाला विकावी लागेल. कारण नफा आणि तोटा म्हणल्यानंतर 2च किमती असतात, खरेदी आणि विक्री. त्यावेळी छापील किमतीचा विचार तुम्हाला अजिबात करायचा नाही आहे. मग त्या बेसिसवर जर मी खरेदी 100ला करत असेल तर 115 रुपयाला विकावं लागेल, तरच 15% नफा होणार आहे. मग आता आपल्याला विचारलं आहे की डिस्काउंट किती दिला पाहिजे. मग आपल्याला बघितले आतापर्यंत सूट म्हणल्यानंतर फक्त छापील किंमत आणि विक्री किंमत ह्यांचाच विचार करायचा असतोय.
आणि सूट जी आहे ती नेहमी छापील किमतीवरती दिली जाते. म्हणजेच काय 130 रुपयाची वस्तू तुम्हाला 115 रुपयाला विकायची आहे. मग 130ची वस्तू 115ला विकायची असेल तर मला काय सरळ दिसते रे, तर 15 रुपयाचा डिस्काउंट ऑफर केला पाहिजे. ठीक आहे, मग 15 रुपयाचा डिस्काउंट देणार मी कशावरती, मात्र इथं लक्षात ठेवा छापील किमतीवरती द्यावा लागतो. त्यामुळे छेदामध्ये जी काही किंमत तुम्हाला द्यायची आहे लक्षात ठेवा ती तुमची छापील किंमत असली पाहिजे. कधी आपण जर शेकडा सूट काढत असेल तर, त्यामुळे ते लक्षात ठेवा. पर्सेंटेज डिस्काउंट काढत असताना छेदामध्ये जी काही किंमत टाकायची आहे ती कुठली असली पाहिजे, तर छापील किंमत असली पाहिजे. आत्तापर्यंत बघा आपण नफा तोटा काढत होतो पर्सेंटेजमधला. पर्सेंटेज प्रॉफिट आणि लॉस जर काढायचं असेल तर आपण जी काही खरेदी किंमत जी आहे ती कुठं रे, ती छेदामध्ये घेत होतो. तसं पर्सेंटेज डिस्काउंट काढायचं असेल तर छेदामध्ये जी काही व्हॅल्यू आहे ती कुठली छापील किमतीची असली पाहिजे. मग झालं तर मग या पद्धतीनं आता कॅल्क्युलेशन फक्त करायचं आपल्याला. काय होईल बघा, ह्या शून्याला हा शून्य कट झाला म्हणजे हे आलं 150/13. हे फक्त आता आपल्याला एकतर पॉईंटमध्ये काढायचं किंवा पूर्णांकयुक्तमध्ये काढायचं, जसा ऑप्शन असेल त्या पद्धतीने उत्तर काढायचं तुम्हाला. तर 13 जर भागवलं बघा तर 13 × 1 = 13, 2 उरलं 20 झालं, 20ला परत 13 × 1 = 13, 7 उरलं म्हणजे 11.713 एवढा डिस्काउंट काय करावं लागेल मला त्या वस्तूवरती द्यावा लागणार आहे. ठीक आहे, किती पर्सेंटेज डिस्काउंट असेल, 11.713. हे काय असणार माझं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, त्यामुळे ते फक्त लक्षात ठेवा. ज्यावेळी नफा तोटा शब्द वापरला जातो त्यावेळी आपल्याला फक्त खरेदी आणि विक्रीचा विचार करायचा आहे. आणि पर्सेंटेज डिस्काउंट काढत असताना ते काळजी घ्यायची नेहमी तुम्हाला छेदामध्ये जी काही किंमत टाकशीला ती कुठली असली पाहिजे, कंपल्सरी आपली त्या वस्तूची छापील किंमत जी आहे ती छेदामध्ये आली पाहिजे. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढे जाऊ. सेम टाईपचं एक्झाम्पल आहे बघा. आता जे काय प्रत्येक 3 ते 4 एक्झाम्पल जे आपण बघायचे ते कुठले बघायचे, तर शेकडा डिस्काउंट आपण बघायचं आहे. म्हणजे पर्सेंटेज डिस्काउंट प्रत्येक एक्झाम्पलला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, तर बघा आता काय एक्झाम्पल सांगितलं आहे. तर एक व्यापारी खुर्चीची छापील किंमत खरेदीपेक्षा 25% जास्तने लावतो. 13% नफा कमवायचा असेल तर खुर्चीवर त्याला शेकडा किती सूट द्यावी लागेल. ठीक आहे, सेम एक्झाम्पल आहे बघा, फक्त व्हॅल्यू बदलणार आहेत तुमच्या. बाकी डाटा किंवा तिथं फक्त वस्तूची नावं कधी कधी येतील, खुर्ची, टेबल किंवा पेन अशा काहीतरी वस्तू फक्त इन्क्लूड केल्या जातात. त्याने आपला प्रोसिजर किंवा बेस बदलायचा नाही कॅल्क्युलेशनचा. ठीक आहे, पहिलं तर सेम वाक्य बघा, खरेदी किमतीपेक्षा 25% एक्स्ट्रा लावायचे. म्हणजेच काय, जर ती खुर्ची 100 रुपयाला खरेदी केली असेल मी, 25% एक्स्ट्रा म्हणल्यानंतर 125 रुपयाला छापेल केला पाहिजे. आणि याच्यावरती आता मला किती रे, तर 13% नफा कमवायचा आहे. बरोबर, म्हणजेच काय, जर मी 100 रुपयाला खरेदी केला असेल तर किती रुपयाला विकावे लागेल रे, तर 113 रुपयाला विकायला लागणार आहे. कारण नफा तोटा म्हणला की डायरेक्टली खरेदीवरून विक्रीवरती येणार, छापीलचा त्यावेळी काही संबंध नाही आहे. मग आता डिस्काउंट करायचं आहे. डिस्काउंट तर ह्या दोघांमधलाच विचार करायचा आहे आपल्याला. म्हणजेच काय, 125 रुपये जर MRP असेल तर 113 रुपयाला जर विकायचं असेल तर सरळ दिसते बघा 12 रुपयाचा डिस्काउंट द्यावा लागेल. आणि कशावर द्यावं लागणार आहे, छेदामध्ये. जसं म्हणलं आता, छेदामध्ये जी काही व्हॅल्यू असते ती असते कुठली आपली, तर नेहमी येणार आहे ती छापील किंमत येणार आहे. त्यामुळे कॅल्क्युलेशनसाठी काय होईल माझं 12/125 आणि पर्सेंटेजमध्ये पाहिजे × 100 होणार. ठीक आहे, मग कटिंग करा. 25 जाईल बघा, हे 25 × 5 = 1,600, हे जाईल 25 × 100. त्यानंतर बघा हे 12 × 48, 48/5 आणि हे पॉईंटमध्ये काढू शकतो मी, एक्झॅक्टली येणार आहे. पहिला भाग लागेल बघा 5 × 9 = 45, परत किती होणार आहे, 3 उरलं 30 झालं आणि 5 × 36. म्हणजेच काय, तर विकती खुर्चीवर आपल्याला जर 13% प्रॉफिट काढायचं असेल तर मला किती टक्के येते, तर 9.6% एवढी मला त्या खुर्चीवरती सूट द्यावी लागणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने कॅल्क्युलेशन होणार माझं. चलो नेक्स्ट पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल आहे बघा, सेम टाईपचं आहे. इथं पण आपल्याला पर्सेंटेज डिस्काउंटच कॅल्क्युलेशन करायचा आहे की किती टक्के डिस्काउंट द्यावं लागेल. तर बघा प्रश्न काय, टेबलाची छापील किंमत खरेदीपेक्षा 35% जास्त लावली जाते. टेबलावर 20% नफा कमवायचा असेल तर विकताना शेकडा किती सूट द्यावी लागेल. त्यामुळे म्हणून मग तुम्हाला म्हणलं की बघा, प्रत्येक टाईपचे आपण एक 3-3, 4-4 एक्झाम्पल्स बघायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रोसेस पण समजली पाहिजे आणि त्याचं प्रॅक्टिस पण तुमचं झालं पाहिजे. त्यामुळे हे आत्ता ह्या टाईपचं दुसरा टाईप आपण बघतोय, पर्सेंटेज डिस्काउंट आपण कॅल्क्युलेट करतोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिलं वाक्य बघा सेम होतं, 35% वाढवायचं आहे आणि 20% प्रॉफिट कमवायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, जर खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर छापील किंमत मी लावणार आहे 135 रुपये.
ठीक आहे, हे झालं छापील किमतीचं वाक्य. आता डिस्काउंट किती रे सरळ सांगितले बघा, तिथं 20% डिस्काउंट मला कमवायचा आहे, सॉरी डिस्काउंट होतोय 20% प्रॉफिट कमवायचा आहे. मग जर खरेदी मी 100ला केला असेल तर जर 20% नफा मिळवायचा असेल तर 120 रुपयाला विकावा लागेल तो टेबल. मग ही आली विक्री. आणि आता जो आहे तर या दोघांमधलं कॅल्क्युलेशन, ह्यामधून मला येणार आहे पर्सेंटेज डिस्काउंट. मग सरळ दिसते बघा, 135चं जर 120 रुपये विकायचं असतील तर किती बघू शकता, असं सरळ 15 रुपये डिस्काउंट दिला पाहिजे. आणि छेदामध्ये काय येणार आहे माझी छापील किंमत, आणि हे मला टक्क्यामध्ये पाहिजे, काय होणार याला × 100 होणार आहे. मग 5 न भाग घालवू शकतो बघा आपण. पहिला लागेल 5 त्रिक 15, परत इथं लागेल 5 दुनी 10 आणि 5 असं ते 35. ठीक आहे, परत इथं लागेल बघा 15 9 35 अशी सरळ दिसते, आपण काय खेळत बसलोय. येस, एवढं हे काही गरज नाही, तर डायरेक्टली दिसते बघा 15 9 35 असे. मग 1/9ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती असते रे, 11.11% एवढी काय करावं लागेल रे मला त्या वस्तूवरती किंवा त्या टेबलावरती डिस्काउंट द्यावा लागणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हे बघा, हे 2 टाईपचे एक्झाम्पल्स अशा पद्धतीने पडले जातात. पहिल्या टाईपमध्ये आपण काय रे तर पर्सेंटेज प्रॉफिट किंवा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा शोधला. आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय पर्सेंटेज डिस्काउंट शोधलं. आणि आता तिसरा टाईप यामधला बेसिकमधला, जो की तुमच्या स्क्रीनवरती आहे, प्रश्न नीट वाचून घ्या आणि इथं काय शोधायचं आहे ते नीट बघायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, प्रोसेसमध्ये चेंजेस काय होणार नाहीत आपले. तर प्रश्न बघू आपण आधी काय सांगितलं आहे तिथं. तर एका वस्तूवर 10% सूट देऊनही 8% नफा कमवला जातो, तर वस्तूची छापील किंमत खरेदी किमतीपेक्षा शेकडा कितीने वाढवावी लागेल. म्हणजेच काय, जसं म्हणलं मगाशी म्हणलं बघा, टोटल 3 प्रश्न पडतात आपल्याला. एक, छापील किंमत कितीने वाढवायची, दुसरा डिस्काउंट किती द्यायचा, आणि तिसरा असतो नफा झाला का तोटा झाला. मग आत्तापर्यंत आपण शेकडा नफा किंवा तोटा काढला, दुसरा जो काढला तो पर्सेंटेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं, आणि आता जे तिसरं जे एक्झाम्पल आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय शोधायचं आहे की छापील किंमत किती टक्क्यानं तुम्हाला वाढवावी लागेल, तो प्रश्न आपल्याला इथं दिलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं पण बघा, इथं जी सुरुवात जी असणार आहे माझी, ती फक्त या टाईपच्या कॅल्क्युलेशनला थोडंसं आपल्याला कॅल्क्युलेशन एक्स्ट्रा येणार आहे माझं. ठीक आहे, त्यासाठी बघा पहिलं जे वाक्य होतं बघा, ते काय आहे, एका वस्तूवर 10% सूट द्यायची आहे आपल्याला आणि 10% डिस्काउंट दिल्यानंतरही आपण काय कमवतोय रे तर 8% नफा कमवतोय. मग हिथं सोडवत असताना तुम्ही कुठेही सुरुवात करू शकतायसा. हिथं फक्त आता बघा तुम्ही छापील किमतीवर जाऊ शकत नाही, कारण तो प्रश्न विचारलाय. मग अशा वेळी काय करायचं की आपण जे एक्झाम्पल जे आहे सोडवताना ते नफ्यापासून सुरुवात करायचा. मग नफा किती कमवायचा रे आपल्याला, सरळ तिथे एक्झाम्पलमध्ये सांगितले बघा, तर 8% नफा कमवायचा आहे. मग 8% नफा म्हणल्यानंतर खरेदी किंमत तर 100 रुपयेच असणार आहे माझी, ही तर काय बदलू शकत नाही. आणि नफा तोटा म्हणलं की खरेदी विक्रीचा विचार करायचा आहे. मग 100 रुपयाला खरेदी करणार असेल आणि जर 8% नफा कमवायचा असेल तर मला ती जी काही वस्तू आहे ती 108 रुपयाला विकावी लागेल. ठीक आहे, मग ह्यातनं ही पहिली व्हॅल्यू काढून घेतली. आता यायचं छापील किमतीवर. मग छापील किमतीसाठी काय रे तर डिस्काउंट शब्द वापरला पाहिजे. डिस्काउंट कितीचा दिला आहे रे तर 10 रुपयाचा डिस्काउंट दिला आहे, सॉरी 10% डिस्काउंट दिलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे इथं आता 100 वगैरे काही घेऊ नका, हे अपूर्णांकाच्या व्हॅल्यूमधलं कॅल्क्युलेशन करा. आपल्याला माहिती आहे की डिस्काउंट दिल्यानंतर व्हॅल्यू कमी व्हायला पाहिजे. मग 10%चा अपूर्णांकात किती असते रे तर 110 असते, बरोबर. हे तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय मी. या जे काही कॅल्क्युलेशन आहे ते तुमचं तोंडी झालं पाहिजे. म्हणजेच काय, 10 रुपयाची जर ती वस्तू असेल तर मी ती 9 रुपयाला विकायला पाहिजे. डिस्काउंट दिलं ना, डिस्काउंट दिल्यानंतर अंश मायनस झाला पाहिजे. मग आता ही 9 रुपये म्हणजेच माझं 108 रुपये आहेत ना, इथं 9 रुपयाला विकतोय म्हणजेच 108 रुपयाला विकतोय. मग 9ला जर 108 रुपये असेल तर आपल्याला माहिती आहे एकाची काढून घेतो आपण. मग एकाची किती जाणार आहे तर 12 9 अष्टदर्शे. मग एकाला 12 असेल तर 10ला किती झालं रे तर 12 10 120 रुपये ही माझी आली छापील किंमत. ठीक आहे, मग या पद्धतीने झालं. मग इथं बघा 100 रुपयाला खरेदी किंमत लावली होती, छापील किंमत लावायचे मला 120 रुपये. तर हेच प्रश्न विचारलाय तुम्हाला की छापील किंमत या खरेदीपेक्षा कितीने वाढवली पाहिजे. मग सरळ इथे दिसते बघा, 100वरचं जर 120 करायचं असेल तर सरळ दिसते इथं मला 20% काय केली पाहिजे, त्या वस्तूमध्ये वाढ केली पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच काय किमतीमध्ये जे आहे ती 20% वाढ करायला लागणार आहे, कारण इथं ऑलरेडी आपण 100च कन्सिडर केले. त्यामुळे हे फक्त तुम्हाला नीट समजून घ्यायचं आहे. ही पण प्रोसेस आपण ऑलरेडी केलेली आहे, फक्त इथं आपण अप्लाय केलेले आहे. ठीक आहे, फक्त काय इथं जी काही विक्री किंमत दिली असते ती आपल्याला माहिती आहे की डिस्काउंट देऊन आलेले आहे, आणि डिस्काउंट म्हणल्यानंतर प्राईस कमी व्हायला पाहिजे. त्यामुळे 10% जर असेल तर 10 रुपयाची वस्तू मी 9ला विकायला पाहिजे, आणि 9 म्हणजेच 108 असणार. यातनं एकाची काढून घ्यायची आणि छापील किंमत किती होते रे तर 10 होती. 10 म्हणजेच आलं माझं 120.
मग झालं तर प्रश्न या दोघांमध्ये होता. 100चं जर 120 रुपये करायचं असेल तर मला 20% काय करावं लागणार आहे, वाढ करावी लागेल. ठीक आहे. चलो नेक्स्ट सेम एक्झाम्पल आहे बघा, याच टाईपचं बेसिकमधला हा तिसरा टाईप आहे, जिथं आपण आता काय शोधणार आहोत की छापील किंमत जी आहे ती मला किती टक्के इथं वाढवावी लागेल, तो प्रश्न आपण इथं बघतोय. ठीक आहे. बघा प्रश्न काय सांगितला आहे, तर एक खुर्ची विकताना 20% सूट दिल्यास तरीही त्यावर 20% नफा होतो, तर खुर्चीची छापील किंमत खरेदीपेक्षा शेकडा कितीने वाढवावी लागेल. हे साधा सिंपल प्रश्न आहे. डिस्काउंट पण 20%चं द्यायचं आहे तुम्हाला आणि प्रॉफिट पण 20%चंच कमवायचं. म्हणजेच काय, तर इथं बघा 100 घेतलं तरी चालेल किंवा अपूर्णांकाच्या व्हॅल्यूचा वापर करणार असाल तरी चालेल, काय हरकत नाही आहे. म्हणजेच खरेदी किंमत तर 100 रुपये असणार आहे. जर मला 20% नफा कमवायचा असेल तर विकायला पण 120 रुपयाला लागेल ते, बरोबर. नफा म्हणल्यानंतर आपण प्लस करतो, मग त्या बेसिसवर खरेदी आणि विक्री मिळाली मला. म्हणजेच काय, 100चं मला 120 रुपयाला विकायचं आहे. पण विकताना काय सांगितले रे, तर 20%चं डिस्काउंट पण द्यायचं आहे. 20%चं आपल्याला माहिती आहे की अपूर्णांकात किती असते रे, 1/5 असतं. म्हणजेच 5 रुपयाची वस्तू मला 4 रुपयाला विकावी लागेल, कारण डिस्काउंट द्यायचं आहे, अंश मायनस होणार आहे. आणि हे 4ची व्हॅल्यूज असणार आहे माझी 120 रुपये. मग 4ला जर 120 असेल, एकाला बघा 30 जाणार आहे, 4 त्रिक 12, एकाला 30 असेल तर 5ला किती म्हणू शकते रे, 5 त्रिक 15, 150. म्हणजेच काय, वस्तूची जी काही छापील किंमत आहे ती असेल माझी 150 रुपये. मग सरळ झालं, मिळाल्या व्हॅल्यू 100 रुपये खरेदी होती, छापील 150 करायचे, तर कितीने वाढवायला लागेल रे, 50% जी आहे ती मला काय करावं लागेल, यामध्ये वाढ करावी लागणार आहे. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने या टाईपचं एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचं आहे. आणि नेक्स्ट बेसिकमधलं एक लास्ट टाईपचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात ठेवा, हा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. ह्या इनिशियल फेजला ज्यावेळी तुम्ही प्रिपरेशनमध्ये असतायचा, एक्झाम्पल स्वतःला सुटल्यानंतर एक कॉन्फिडन्स वेगळाच मिळतो आपल्याला, आणि तोच कॉन्फिडन्स बाकीचे इतर एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला उपयोगी पडणार आहे. त्यामुळे बघा प्रश्न काय सांगितला आहे, तर एका वस्तूवर 15% सूट देऊनही वस्तूवर 34% नफा कमवला जातो, तर वस्तूची छापील किंमत खरेदीपेक्षा शेकडा कितीने वाढवावी लागेल. प्रश्न सेम आहे, फक्त व्हॅल्यू बदलले आहेत. डिस्काउंट 15% अप्लाय करायचं आहे आणि नफा जो आहे तो 34% काढायचा आहे. मग त्यासाठी सेम व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर जे आहे ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे की इथं आता कशा पद्धतीने प्रोसेस होणार आहे. प्रोसेस चेंज काय करायचं नाही बघा, मी तर इथं ऑलरेडी किमती नोट करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पण नोट करून घ्यायचे त्या प्रत्येक एक्झाम्पलला. आणि सगळ्यात बेस्ट मेथड म्हणलं बघा तर ही आहे, ज्याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन पण अजिबात राहत नाही आणि जनरल कॅल्क्युलेशन होत जातं, जेणेकरून तुमचं कॉम्प्लिकेशन पण कुठले येत नाही. जसं की त्या अपूर्णांकांच्या आपण जी मेथड बघितली होती बघा गुणोत्तराची, त्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन्स येतात की समजायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे अशा पद्धतीने एक्झाम्पलला याच पद्धतीने डील करत जावा. ठीक आहे. तर बघा पहिला जो आहे तो नफा आपल्याला सांगितलेला होता. नफा जो आहे तो 134%चा प्रॉफिट कमवायचा आहे मला. म्हणजेच काय, 100 रुपयाला जर मी खरेदी करणार असेल तर मला ती वस्तू 134 रुपयाला विकावी लागणार आहे, बरोबर. मगच मला 34%चा प्रॉफिट होणार आहे. पण हे कधी होणार आहे बघा, तर 15% डिस्काउंट द्यायचं आहे मला. ठीक आहे. मग 15% जर मी डिस्काउंट देणार असेल तर 15%चा अपूर्णांक आता किती असते रे, तर 3/20 असतं, बरोबर. किती असते, 3/20 एवढा असणार आहे ते. मग 3/20 असेल तर सरळ दिसते बघा, इथं 5 कटिंग केलं, 5 त्रिक 15 आणि 20 100. म्हणजेच काय, तर 20 रुपयाची वस्तू मला आता 17 रुपयाला विकावी लागणार आहे, बरोबर. म्हणजेच काय, आणि ह्या 17ची जी काही व्हॅल्यू आहे ती असणार आहे माझी कुठली रे, तर 134 असणार आहे. ठीक आहे. किती असेल, 134. मग त्यानुसार आता 17ला जर 134 असेल तर एकाची आपल्याला एक्झॅक्टली मिळणार नाही आहे बघा. ठीक आहे. म्हणजे इथं थोडंसं कॅल्क्युलेशन तुमचं अपूर्णांकामध्ये जाऊ शकते. 17ला इथं क्रॉसमध्ये टाकूया आपण. 17ची किंमत जर 134 असेल, कारण 17च्या पाण्यामध्ये आपले 134 कुठंच येत नाही आहे. ठीक आहे. मग त्यानुसार 17ची व्हॅल्यू जर 134 घेतली आपण तर एकाची काढून घेऊ आपण. एकाला किती जाणार आहे तर 134/17 या पद्धतीने होणार एकाची व्हॅल्यू. मग एकाला एवढं असेल, मला किती जरी तर 20ची पाहिजे. मग याला फक्त काय करावं लागेल तुम्हाला, × 20 करावं लागणार. ठीक आहे. म्हणजे 134ची दुप्पट करा फक्त डायरेक्टली, 268 होणार आहे आणि वरचा 0 आणि /17 ॲज इट इज राहणार आहे ते. ठीक आहे. म्हणजेच काय, तुमची खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर छापील किंमत किती झाली रे आता, तर 2680/17 हे आपला येणार आहे त्या वस्तूची छापील किंमत. मग आता हा प्रश्न लक्षात प्रश्न आहे की हे वाढ किती झाली, किती टक्क्याची वाढ झाली त्या ठिकाणी.
मग टक्क्याची वाढ करायची असेल तर लक्षात ठेवा, इथं एक चुकीत जर कॅल्क्युलेशन जर तुम्हाला एरर येणार असेल तर इथं बघा बऱ्यापैकी मग विद्यार्थी आता काय करतात, ह्या 17 वरच्या किमतीला भाग घालवण्याचा प्रयत्न करतात आणि उत्तर जे आहे ते पॉईंटमध्ये काढतात. पण ते गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे, 134ला जर मी 17 भाग घालवला तर तो पूर्ण भाग जात नाही, आणि जर तो पूर्ण भाग जात नसेल तर माझं पॉईंटचं पण उत्तर एक्झॅक्टली येणार नाही, ते वाढत जाणार आहे. आणि जर तुम्ही ती पॉईंटची व्हॅल्यू जर इथं टाकली छापील किमतीला तर लक्षात ठेवा तुमचं उत्तर हे 100% चुकणारच आहे. कारण 17 134ला पूर्णच भाग जात नाही, त्यामुळे तिथं भाग घालू नका, आहे अशी ती व्हॅल्यू तुम्हाला ठेवायला लागेल. मग सरळ दिसते बघा. आता अंशात काय काढतो रे आपण, दोघांमधला डिफरन्स घेत असतोय. मग डिफरन्स कितीचा पडेल तर 2680/17. आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं म्हणलं तुम्हाला, ही व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे, ही जास्त असेल तर -100 आणि छेदात आपण काय, जसं मगाशी म्हणलं छेदात काय टाकत असतो रे, तर आपण छापील किंमत टाकणार आहे. मग छापील किंमत माझी किती आहे तर 2680/17 आणि हे मला पर्सेंटेजमध्ये लागणार आहे, काय होणार इथं गुणिले 100 होईल. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवा कॅल्क्युलेशन वेगळं मोठं येते इथं, बाकी प्रोसेसमध्ये आपण कुठेही चेंज केलेलं नाही आहे. फक्त इथं जी काय व्हॅल्यू जाते बघा तिथं पूर्ण भाग जात गेलेला नाही आहे. मागच्या प्रत्येक एक्झाम्पलला आपला पूर्ण भाग जात होता, त्यामुळे कॅल्क्युलेशन थोडंसं सोपं वाटत होतं. फक्त इथं ते एक्झॅक्टली भाग गेलेला नाही आहे, एवढाच फक्त इश्यू झालेला आहे या एक्झाम्पलला. बाकी प्रोसिजरमध्ये आपण कुठेही चेंज करत नाही आहे. अंशामध्ये अंतर घेतोय, छेदामध्ये छापील किंमत आणि गुणिले 100 करणार आहे. मग इथं बघा 2680 हे 1700 वजा होणार आहे. मग 2680 1700 वजा जर मी केलं तर 0 येणार आहे इथं. त्यानंतर बघा 8 परत 0 येणार आहे. परत इथं 26 जर मी 17 वजा केलं, 17 आणि 9 होणार आहे किती रे, तर ह्या पद्धतीनं उत्तर जाईल माझं. ठीक आहे, सॉरी 8 0 गेलं इथं 8 असलं पाहिजे, म्हणजे 980 हा आला ह्या दोघांमधला फरक. मग 980/17 आणि ह्याला सगळ्याला छेद आहे माझा किती इथं 2680/17 गुणिले 100. ठीक आहे, या पद्धतीनं कॅल्क्युलेशन होईल. इथं बघा ह्या 17ला 17 कॅन्सल होणार आहे. त्यानंतर ह्या एका शून्याला हा 1 0 गेला माझा, म्हणजे राहिलं काय ते कॅल्क्युलेशन इकडे घेतो आता मी. काय काय राहिलं बघा इथं आपलं, तर 980 छेदामध्ये आहे 268 आणि इथं राहिले फक्त आता 10. ठीक आहे, मग आता या दोघांना बघा 4-4 भाग घालू शकतो, पण 80 आणि 68 म्हटलं 4 जाणारच आहे. मग 4 जर मी भाग घालवला तर किती लागेल बघा, 4 2 8, 1 उरलं 18 झालं. 18ला 4 चौक 16 आणि 4 25. त्यानंतर इथं बघा छेदामध्ये 4 सक 24, 4 7 28 आणि गुणिले 10, म्हणजे हे इथं 1 0 लिहितो फक्त. आणि हे जे आलं बघा हे 67 आपल्याला माहिती आहे. 67 काय रे, तर मूळ संख्या आहे, म्हणजे 2450/67 हे आपलं काय असेल फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, फक्त हे सेम जसं मगाशी आपण ह्याच्या पुढं आपण जायला नको, फक्त प्रोसिजर महत्त्वाचे, प्रोसिजर लक्षात ठेवा, कारण हेच एक्झाम्पल आपल्याला पेपरामध्ये काही कॉपी पेस्ट होणार नाही आहे. त्यामुळे फक्त ह्याला जर तुम्हाला पुढचा आन्सर पाहिजे असेल तर 67 भाग घालवा, तुमचं पुढचा आन्सर येईल. म्हणजे पॉईंटमध्ये वगैरे उत्तर काढायचं असेल तर, नसेल तर ॲज इट इज ठेवा आपल्याला काय. आणि जसं मग आत्ता म्हटलं तुम्हाला, एवढा अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन जे आहे तुम्हाला पेपरमध्ये नाही येणार. तिथे तुम्हाला एक्झॅक्टली कुठं ना कुठेतरी भाग जाणारच, किंवा 4.5 किंवा 5 10 अशा पद्धतीने तुमचं उत्तर येणार आहे. महत्त्वाचे आहे ती म्हणजे प्रोसिजर जी आपण या टाईपच्या एक्झाम्पलला अप्लाय केली ती क्लिअर आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवा. टोटली आपल्याला ह्या 3 बेसिक टाईपचे एक्झाम्पल्स पडले जातात ह्या छापील किमतीवरती. पहिला कुठल्या तर 3 व्हॅल्यू असतात बघा, एक तर छापील किंमत कितीने वाढवायची, डिस्काउंट किती द्यायचा आणि नफा किंवा तोटा, या 3 टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला पडतात. ज्याच्यामध्ये पहिल्यामध्ये आपण पर्सेंटेज प्रॉफिट लॉस किंवा किती झाला ते शोधलं, दुसऱ्यामध्ये डिस्काउंट शोधला आणि आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये छापील किंमत कितीने वाढवली ते आपण शोधलं ते. आणि आता जे काही एक्झाम्पल्स आपण बघायचे बघा ते थोडेसे मिडियम लेवलचे एक्झाम्पल्स बघायचे, ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल किमती देखील कधी कधी आपल्याला दिल्या जातात, म्हणजेच काय किंवा डबल कंडिशन असते. मग त्या टाईपचे एक्झाम्पल्स वगैरे कसे विचारले जातात ते आता आपण इथून पुढचे जेवढे एक्झाम्पल्स आहेत ते आपण आता बघायचे. येस, तर एक्झाम्पल काय दिले बघा तिथं आता. तर प्रश्न काय सांगितलं बघा, तर एका वस्तूवर 15% सूट दिल्यास 19% नफा होतो. जर वस्तूवर 25% सूट दिल्यास होणारा शेकडा नफा किती. म्हणजे जसं तुम्हाला आता म्हटलं बघा की वेगळ्या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते या पद्धतीने विचारले जातात. म्हणजेच काय आतापर्यंत जे आपण एक्झाम्पल्स बघितले बघा तिथं सिंगल कंडिशन होती, म्हणजे जे पहिलंच वाक्य जर तुम्ही नुसतं कन्सिडर केलं बघा, जर काय होतं रे 15% सूट दिल्यास 19% नफा होतो. मग हे जे वाक्य होतं ते आपण ऑलरेडी एवढंच वाक्याचे एक्झाम्पल आतापर्यंत आपण बघितले. आता फक्त काय दिले तुम्हाला तिथं डबल कंडिशन आहे.
पुढं काय करायचं आहे बघा, तिथं आता 15% ऐवजी जर मी आता त्या वस्तूवर 25% जर डिस्काउंट अप्लाय केला तर मला किती टक्के प्रॉफिट होणार आहे तो प्रश्न येतो. म्हणजे डबल कंडिशनचं एक्झाम्पल आहे. त्याचा बेस जो आहे तो बघा, बेस बदलायचा नाही आहे आपण, बेस जो आहे तो माझा हाच असणार आहे जे आत्ता आपण केलं ते. म्हणजेच काय, जी पहिली कंडिशन होती बघा, डिस्काउंट 15% द्यायचं आहे आणि 15% जर मी डिस्काउंट दिला तर मला 19% नफा होतोय. मग त्या बेसिसनं आपण काय काढून घ्यायच्या, आधी त्यात मूळ तिन्ही किमती काढून घ्यायच्या, खरेदी किंमत, छापील किंमत आणि विक्री किंमत. मग प्रोसेस सेम बघा, आपण नफ्यापासून सुरुवात केली होती. म्हणजेच काय, जर ती वस्तू 100 रुपयाला जर मी खरेदी करत असेल तर त्याच्यावरती आता मला 19% नफा होतोय. म्हणजेच विकायला किती लागणार आहे, 119 रुपयाला विकावं लागेल. बरोबर. पण विकताना मात्र काय करायचे रे, तर 15% डिस्काउंट द्यायचं आहे. मग 15%चा आपण अंक कधी आपल्याला केलं पाहिजे, जे की 15%चं बघा किती रे, तर 5 त्रिक 15 आणि 5 दुनी 10. म्हणजेच काय, तर बघा मागचंच एक्झाम्पल आहे, मागच्याच एक्झाम्पलला पण आपल्याला 15% डिस्काउंट होता. म्हणजेच काय, तर 20 रुपयाची वस्तू मी आता 17 रुपयाला विकणार आहे आणि 17ची किंमत सांगितलेली आहे मला 119. फरक एवढाच आहे बघा, मागच्या एक्झाम्पलला 17ची व्हॅल्यू 134 होती, त्यामुळे तिथं आपला पूर्ण भाग गेला नव्हता. इथं पूर्ण भाग जातोय माझा. जसे की बघा 17 सत्ते 19 असे असते, म्हणजे एकाची व्हॅल्यू 7 आली. बरोबर. मग एकाला 7 असेल तर 20ची पाहिजे, मग 20 सत्ते 40. म्हणजेच काय, तर वस्तूची जी काही छापील किंमत आहे ती असणार आहे 140 रुपये. ठीक आहे. त्यामुळे त्या पहिल्या वाक्यावरून आपण ह्या तिन्ही किमती काढून घेतल्या. खरेदी किंमत 100 रुपये असणार आहे, छापील किंमत 140 रुपये असेल आणि विक्री किंमत 119 रुपये असणार आहे. ठीक आहे. ही पहिली कंडिशन. आता कंडिशन बदलायची आहे मला, त्या वस्तूवर 15%च्या ऐवजी 25% डिस्काउंट अप्लाय करायचं आहे. मग 25% डिस्काउंट मी कशावर आहे, तर सेम राहणार आहे, छापील किमतीवरतीच दिला पाहिजे. बरोबर. मग ह्या छापील किमतीवरती जर मी आता डिस्काउंट अप्लाय केला तर इथं माझी एक नवीन विक्री किंमत येणार आहे आता. बरोबर. का, कारण इथं मला काय करायचं आहे, 25% डिस्काउंट अप्लाय करायचं आहे. हे जे काय पहिलं 119 रुपये जे आले ते कसं आले रे, तर 15% डिस्काउंट देऊन आलं होतं. आता फक्त काय करायचं आहे मला, ह्या 15च्या ऐवजी 25% डिस्काउंट लावायचं. मग 25% अप्लाय करा. 140चं 10% किती रे, तर 14 रुपये झालं. 20% 28 रुपये आणि वरचं 5% म्हणजे 7 रुपये झालं. मग 28 आणि 7 जर काढलं तर 35 रुपये व्हायला पाहिजेत. मग 35 रुपये जर मी वजा केले तर आता ती जी काही वस्तू आहे ती किती रे, तर 105 रुपयाला विकायला पाहिजे ना. कारण 25% तर 35 येते, 35 मायनस होणार आहे कारण डिस्काउंट देतोय आपण. मग 35 जर मायनस केलं तर मला आता ती नवीन जी वस्तू आहे ती 105 रुपयाला विकावी लागेल. मग खरेदी किंमत तर बदलत नाही माझी, 100 रुपयाला खरेदी केला होता मी, आता 105 रुपयाला विकतोय. तर सरळ दिसतंय रे, काय व्हायला पाहिजे इथं मला 5%चा जो आहे तो नफा होणार आहे इथं मला. ठीक आहे. का, कारण 15%च्या ऐवजी मी आता काय करतोय रे, 25%चा डिस्काउंट त्या वस्तूवरती काय करतोय, अप्लाय करतोय. मग त्यामुळे आधी जो 19% नफा होत होता तो कमी होऊन आता फक्त किती टक्के नफा होईल, मला 5%चा इथं नफा होणार आहे. क्लिअर आहे. तर बघा, हे डबल टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत, काय हँडल करायचे आहेत. म्हणजेच काय, सुरुवातीला तिन्ही किमती काढून घ्यायचे आहेत, खरेदी, छापील किंमत आणि विक्री किंमत, आणि त्यानुसार जी काही दुसरी कंडिशन्स जी सांगितली जाते ती फक्त तुम्हाला त्या एक्झाम्पलमध्ये अप्लाय करायचे. आणि नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघा, याच पद्धतीचं आहे, डबल कंडिशनच आहे. आत्ता जे आपण सोडवलं ते, त्यासाठी व्हिडिओ पॉज करा आणि पहिल्या बेसिसनं, पहिल्या टाईपचे जे एक्झाम्पल्स आपण बघितले बेसिकचे, त्यानुसार तुम्हाला तिन्ही किमती काढून घ्यायच्या आणि नवीन डिस्काउंट अप्लाय करायचा. ठीक आहे. तर प्रश्न बघा काय सांगितले, एक वस्तू सुरुवातीला 10% सूट देऊनही 10% सूट देऊन विकल्यास 25% नफा होतो, तर त्या वस्तूवर 25% सूट दिल्यास होणारा शेकडा नफा किती. म्हणजे सेम एक्झाम्पल आहे बघा, आधी जे आहे ती मी 10% सूट देतोय आणि 25% नफा कमवतोय. आता त्या 10%च्या ऐवजी मला आता त्या वस्तूवर 25%ची सूट द्यायची आहे. मग असं जर झालं तर किती टक्क्याचा नफा होणार आहे किंवा तोटा होईल, जे काय होईल ते आपल्याला तुम्हाला मेन्शन करायचं एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे. प्रोसेस सेम, प्रोसेस बदलायची नाही बघा. तर नफ्यापासून आपण सुरुवात करणार आहे, 25%चा नफा होतोय मला. म्हणजेच काय, खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर विक्री किती रे, तर 125 रुपयाला विकायला पाहिजे मी. बरोबर. तरच मला 25% नफा होणार आहे. पण मग त्या बेसिसनं हे विकत असताना काय सांगितले रे, नफा कधी होणार आहे, तर 10% सूट दिल्यानंतर होणार आहे. मग मला सांगा, 10% सूट म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला 1/10 असतं. बरोबर. 10% सूट म्हणल्यानंतर 10ची जी काय वस्तू आहे ती किती रे, तर 9 रुपयाला विकायला लागणार आहे. 10ची जर 9ला विकत असेल मी, तर ह्या 9ची किंमत मला किती असणार आहे, 125 असेल.
मग इथं बघा, इथं पण आता पूर्ण भाग जात नाही आहे माझा. 9ची किंमत जर 125 रुपये असेल तर मला किती रे 10ची काय लागणार आहे ना. मग एकाची काढून घ्यायचं आधी. एकाची किती असणार आहे तर 125/9 असेल. 125/9. 10ची पाहिजे असेल तर गुणिले फक्त 10 करा, म्हणजेच किती होणार आहे हे 100 म्हणजे 1250/9. ही असेल माझी इथं छापील किंमत असणार आहे. ठीक आहे, किती असणार आहे छापील किंमत असेल 1250/9. माझं त्यानुसार बघा पुढचे आपल्याला काय सांगितले 10% सूट दिला आता झाला. ठीक आहे, त्या बेसिसनं आता ह्या तिन्ही व्हॅल्यू काढून घेतल्या मी. म्हणजेच काय खरेदी किंमत 25 असेल तर 25% नफा म्हणल्यानंतर 125ला विकायला लागणार आहे. आणि पण हे 125ला कसं विकतोय मी 10% डिस्काउंट देऊन. मग 10% सूट जर दिली मी तर 10% सूट म्हणजे काय रे 10चं 9ला विकेल मी. आणि त्या बेसिसनं आपण काढली छापील किंमत काढून घेतली. मग आता फक्त काय करायचं आहे छापील किमतीवरती मला 10%च्या ऐवजी 25%चा डिस्काउंट द्यायचा आहे. म्हणजेच काय तर ह्या 1250/9 याचं मला किती रे तर 25% जर मी डिस्काउंट देत असेल तर 75% किंमत राहणार आहे. मग याचं फक्त काय काढून घ्या 75% काढून घ्यायचं आहे आपल्याला. मग 75% म्हणजे किती असते तर 75/100 म्हणजे किती राहील बघा तर 25नं कटिंग करू आपण ह्याला बघा 25×100 जाईल आणि हे होणार आहे 25×5=1,600. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं 3-3नं कटिंग होईल. हे होईल 25×3=75 आणि हे होणार आहे 3×9. त्यानंतर इथं बघा 2 भाग जाईल 2×2=4 आणि इथं पण सेम होणार आहे 25. म्हणजे 25 आणि 25चा वर्ग आपल्याला पाठ किती रे तर 625 असतो. म्हणजे 625/3×2=6. म्हणजेच काय ती वस्तू जी आहे ती आता जी मी आधी 125 रुपयाला विकत होतो ती आता किती रे 625/6 रुपयाला मला ती वस्तू काय करावी लागेल विकावी लागणार आहे. ठीक आहे, मग इथून एवढ्याला जर मी विकत असेल आधी तर आपल्याला इथं आता काय नफा तोटा पाहिजे. मग आधी मी 100 रुपयाला खरेदी करत होतो, आता विकतोय मी एवढ्या रुपयाला. पण इथं पण आता कॅल्क्युलेशन जे आहे बघा ते मागच्यासारखं येणार आहे जे आपण मागच्या एक्झाम्पलला लागू केलं ते. त्यामुळे तुम्हाला लक्षात गोष्ट काय ठेवायची लक्षात ठेवा असं टाईपचं पण एक्झाम्पलमध्ये कॅल्क्युलेशन जे आहे तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतं जिथं तुम्हाला कॅल्क्युलेशन करत असताना कधी कधी पूर्ण भाग जाणार नाही. मग अशा वेळी तेच विद्यार्थ्यांचं काय म्हणतो आपण ते ॲक्युरेट आन्सर तेच विद्यार्थी काढू शकतात ज्यांना अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशनचं प्रॅक्टिस आहे. किंवा जनरल आपण केस स्टडीमध्ये किंवा क्लासरूमच्या टीचिंगमध्ये आपण अशा टाईपचं कॅल्क्युलेशन जे विद्यार्थी करतात त्याच विद्यार्थ्यांना एक्झाममध्ये पण या टाईपचे कॅल्क्युलेशनमध्ये ॲक्युरेसी राहू शकते. त्यामुळे आता नवीन किमती मिळाल्या बघा. विक्री किंमत आली माझी 625/6 रुपये आणि मी खरेदी केलता 100 रुपयाला. मग एकदा फक्त चेक करूया 6नं जर मी ह्याला भाग घालवला पॉईंटमध्ये जाऊ दे उत्तर काय प्रॉब्लेम नाही, पण एक्झॅक्टली आलं पाहिजे. एक्झॅक्टली म्हणजे काय तुमचं भाग जो आहे तो वाढत जाता कामा नये. मग ते चेक करा 6×1=6 2चा 0 येणार आहे 25 झालं. 6×4=24 1 उरला 1 उरल्यानंतर परत 10 झालं परत 6×1=6 नाही ते वाढतच जाते बघा. त्यामुळे आपल्याला हे अपूर्णांकामधलंच कॅल्क्युलेशन जे आहे ते करावं लागणार आहे इथं. येस, तर बघा इथं आता जी आपली नवीन छापील किंमत जी आलेली आहे ती किती आलेली आहे तर 625/6. मग प्रश्न तोच आहे जो आत्ता आपण सोडवला किंवा मागच्या एक्झाम्पलमध्ये जे केलं ते शेकडा वाढ जी आहे ती किती करावी लागेल मला. म्हणजेच काय खरेदी किंमत तर 100 रुपये होती माझी आणि ती मला आता किती करायची आहे तर 625/6 करायची आहे. मग त्यासाठी सेम मागाच्यासारखंच कॅल्क्युलेशन होणार आहे आपलं अपूर्णांकाच्या बाबतीमधलं. मग अंशामध्ये आपण काय काढत असतो तर दोघांमधला डिफरन्स आहे आणि ही व्हॅल्यू माझी मोठी आहे. त्यामुळे इथं काय होणार माझं तर 625/6 वजा 100 आणि छेदामध्ये जसं म्हटलं आपण काय ही जी प्राईज आहे ते आपण कशा वाढवणार आहे तर या खरेदी किमतीवरती वाढवणार आहोत. त्यामुळे इथं छेदामध्ये जी व्हॅल्यू आहे ती 100 येणार आहे आणि मला टक्क्यामध्ये पाहिजे इथं पण गुणिले 100च होणार आहे. ठीक आहे, मग हे फक्त आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग हे बघा 6 गुणिले 100 जर केला तर 100 होणार आहे ते 600 होईल आणि 625मधनं 600 गेल्यानंतर फक्त 25 उरेल. छेदामध्ये हे जे 6 आहे ते ॲज इट इज येणार आहे आणि छेदामध्ये परत हे 100 आणि हे होणार गुणिले 100. ठीक आहे, या 100ला हे 100 बघा कट होणार आहे आणि राहील फक्त काय रे 25/6. मग 25/6 आपल्याला माहिती आहे की हे माझं व्हॅल्यू जे आहे ते कॅल्क्युलेशन पूर्ण ह्याच्यात येणार नाही आहे. म्हणजे काय पूर्ण भाग जात नाही. एकतर अपूर्णांकात एवढं राहील आणि पूर्णांकयुक्तमध्ये म्हटला तर 6×24 1 उरेल 1/6 म्हणजेच काय होईल 4.1/6% एवढी मला काय करावं लागेल रे या छापील किमतीमध्ये जे आहे ती आता काय करावी लागणार आहे वाढ करावी लागेल ते.
ठीक आहे. म्हणजेच काय फायनल आन्सर जे आहे आपलं तर फक्त काय तर हे बघा आता 4.1/6% एवढं मला काय असणार आहे त्याच्यावरती आपल्याला शेकडा नफा होणार आहे. कारण एक्झाम्पलमध्ये आपल्याला तोच प्रश्न आहे की आता जर जो 25% जो काही डिस्काउंट आहे तेवढा जर मी ऑफर केला तर आपल्याला टोटल किती रे तर 4.1/6% एवढा काय होणार मला त्या व्यवहारामध्ये नफा होणार आहे. कारण मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघा अशाच पद्धतीने एक्झाम्पल केलं होतं की डबल डिस्काउंट जो आहे तो या पद्धतीने आपण अप्लाय केला जातो किंवा अशा पद्धतीने आपल्याला इथं काय करायचे प्रोसेस जी आहे ती अप्लाय करायची. क्लिअर आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण जे काही बेसिक क्वेश्चन्स बघितले त्यामधलं हे जे पुढच्या एक्झाम्पल्स होतं पुढच्या टाईपचं किंवा पुढच्या लेवलचं एक्झाम्पल होतं जिथं आपल्याला पहिला काहीतरी एक डिस्काउंट अप्लाय करायचंच आहे पण त्या डिस्काउंटच्या ऐवजी अजून एक व्हॅल्यू आपल्याला दिली जाते. आणि आता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा तर त्या एक्झाम्पल्समध्ये ॲक्च्युअल किमती आपल्याला सांगितलेत. आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल सोडवले बघा त्यामध्ये ॲक्च्युअल किमती आपल्याला कुठे दिल्या नव्हत्या. म्हणजे वस्तूची खरेदी किंमत म्हणा किंवा छापील किंमत जी आहे ती आपल्याला प्रोव्हाइड दिलेली नव्हती. फक्त काय आपल्याला पर्सेंटेज वाढ किंवा अशा पद्धतीने व्हॅल्यू ज्या होत्या त्या पर्सेंटेजमध्ये. आता जे एक्झाम्पल आहे बघा या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला छापील किंमत दिलेली आहे. मग ॲक्च्युअल किंमत जर दिली असेल तर कशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे ते आता आपण बघूया. ठीक आहे. तर प्रश्न काय दिला आहे बघा आपल्याला तर वस्तूची छापील किंमत 660 रुपये आहे. दुकानदार 20% सूट देऊनही 10% नफा मिळवतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. म्हणजेच काय इथं आता जो किमती ज्या आहेत म्हणजे आता पण जे एक्झाम्पल्स आपण बघायचे त्याच्यामध्ये पर्सेंटेजमधल्या व्हॅल्यू आपण आता कॅल्क्युलेट करणार नाही. आता आपण ॲक्च्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करायचं आहे. सगळा लॉस किंवा डिस्काउंट वगैरे आपल्याला प्रोव्हाइड केलं जाईल. जसं की या एक्झाम्पलमध्ये आहे बघा डिस्काउंट 20% दिलेलं आहे आणि प्रॉफिट मला 10% कमवायचं आहे हे ऑलरेडी दिलेलं आहे. वेगळं म्हटला तर छापील किंमत पण प्रोव्हाइड केलेली आहे बघा आणि असा असेल तर मला काय शोधायचं आहे त्या वस्तूची खरेदी किंमत शोधायची आहे. मग ते लक्षात ठेवा ज्यावेळी ॲक्च्युअल किमती दिल्या जातील त्यावेळी आपलं जे काही कॅल्क्युलेशन करायचं आहे ते त्या ॲक्च्युअल किमतीवरती झालं पाहिजे. म्हणजेच काय इथं जी काही छापील किंमत आहे बघा ते प्रोव्हाइड केलेली आहे 660 रुपये आहे ती व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची आहे आणि इथून पुढं सगळं जे कॅल्क्युलेशन आहे ते 660 वरती कॅल्क्युलेट करत जायचं. जसं की बघा पहिलं जे वाक्य डिस्काउंट द्यायचं आहे मला आता 20% डिस्काउंट द्यायचं आहे. मग 20% डिस्काउंट म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण कशावर आहे तर ह्या छापील किमतीवरती प्रोव्हाइड करावा लागतो. मग 660ला जर 20% जर काढला आपण तर 10% 66 रुपये येणार आहे. 20% दुप्पट करा 66ची दुप्पट 132 रुपये असणार आहे. मग 660 मधून आपल्याला काय करावं लागेल रे तर 132 रुपये जे आहे ते मायनस करायचं. कारण डिस्काउंट जसं इथं काय डिस्काउंट दिल्यानंतर आपण प्राईस मायनस करत असतो जे आतापर्यंत आपण बघितलं ते. मग मायनस जर केलं मी तर किती राहणार बघा 10तनं 2 गेले 8 राहतील. त्यानंतर परत इथं 5 होणार आहे. 5तनं 3 गेले 2 उरले आणि परत इथं 6मधनं 1 गेला 5 उरले. म्हणजेच काय तर सॉरी 1 हातच्या तिकडे नाही येस 5च राहील. 528 रुपये एवढं काय असणार आहे माझं त्या वस्तूची आता विक्री किंमत असणार आहे. बरोबर. कारण एवढ्या रुपयाला तर मी विकावं लागेल. डिस्काउंट दिला 132 रुपयाचा 528 रुपयाला विकावं लागणार आता. मग आता या नफ्यावरती पण तिथे आपल्याला काय सांगितले तर एवढ्या रुपयाला जर मी विकत असेल तर आता मला तिथं सांगितलं रे तर 10%चं प्रॉफिट झालेलं आहे. मग 10%चं आपल्याला माहिती आहे अपूर्णांकात 1/10 असते. इथं 100 वगैरे काय करायचं जेणेकरून कॅल्क्युलेशन आपलं फास्ट झालं पाहिजे. मग 10%चं आपल्याला माहिती आहे की 10ची जी काही वस्तू आहे ती मी 11 रुपयाला विकणार. अपूर्णांकाचा रेफरन्स इथं घ्यायचा आपल्याला आणि ते 11चीच व्हॅल्यू म्हणजे लक्षात ठेवा हे 528 रुपये. बरोबर. अपूर्णांकामध्ये जर 10 रुपये असेल जर मला 10%चा नफा होत असेल तर 10 रुपयाची वस्तू आपण 11 रुपयाला विकत असतो. बरोबर. म्हणजेच आणि ही जी 11ची जी काही किंमत आहे ही आहे माझी किती रे तर 528 रुपये. मग खरेदी किंमत पाहिजे म्हणजे मला या 10ची किंमत पाहिजे. मग एकाची काढून घेऊया आपण आधी. एकाला काय करणार आहे तर 11 चौक 44 8 उरलं 11 8 88. मग एकाला जर 48 असेल 10ला म्हणजेच काय माझी खरेदी किंमत येणार आहे जी की किती असायला पाहिजे रे 480 रुपये हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. आणि ते लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांना ही कन्सेप्ट अजून देखील समजलेली नाही आहे किंवा तुम्ही 100 जर प्रॅक्टिस करत असाल तर लक्षात ठेवा तिथं अजून कॅल्क्युलेशन तुमचं एक्स्ट्रा होतं. त्यामुळे आपण ही जी पद्धत आहे ती ऑलरेडी बघितलेलं आहे की 10%चं आपण 10चा 11 कसं होतं 10चं 9 कसं कधी होतं. मग तो रेफरन्स इथं घ्यायचा आहे वापरायचा आहे जेणेकरून कॅल्क्युलेशन जे आहे ते तुमचं तोंडी व्हावं. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा हे समजण्यासाठी तुम्हाला लिहिलेलं आहे ही या टाईपचं कॅल्क्युलेशन तुम्ही तोंडी करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं पण बघा अशाच पद्धतीचं एक्झाम्पल आहे जिथं आपल्याला छापील किंमत प्रोव्हाइड केलेली आहे आणि खरेदी किंमत जी आहे ती एक्झाम्पलमध्ये विचारलेली आहे. मग त्यासाठी सेम जी आत्ता आपण प्रोसेस केली व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर जे आहे ते तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त महत्त्वाचं आहे बघा कॅल्क्युलेशन जे आहे ते ॲक्च्युअल किमतीवरती झालं पाहिजे आपलं. मग प्रश्न बघा काय सांगितलं आपल्याला एक दुकानदार 22% सूट देऊनही 11% नफा कमवतो. वस्तूची छापील किंमत 888 रुपये असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती.
म्हणजेच काय सेम प्रश्न, फक्त बघा व्हॅल्यू चेंज झालेले आहे. छापील किंमत जी आहे ती 888 रुपये आहे दिलेली आहे. डिस्काउंट आपल्याला 22% अप्लाय करायचं आहे आणि 22% डिस्काउंट जर दिला तर प्रॉफिट बघा तिथं 11% नफा होतोय असं तिथं वाक्य वापरलेलं आहे. मग त्यासाठी सेम प्रोसेस होणार माझी, इथं काहीही वेगळं आपल्याला करत बसायचं नाही आहे. म्हणजेच काय तर बघा पहिलं जे प्रोसेस होणार आहे ती इथून स्टार्ट होणार आहे. जसं म्हटलं तुम्हाला पहिला असणार आहे काय छापील किंमत 888 रुपये आणि याच्यावरती आपल्याला काय सांगितलं आहे तर 22% डिस्काउंट अप्लाय करायचं आहे. मग 22% जर मी डिस्काउंट अप्लाय केला कशावरती तर ह्या 888 वरती 22% डिस्काउंट अप्लाय करायचं आहे. मग इथं बघा तर हे 22% थोडंसं कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला अवघड जाईल की 888 ला 22% अप्लाय करावं लागणार तुम्हाला आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन जे आहे त्या पद्धतीने जाईल. मग अशा वेळी एक तर तुम्हाला 22% डिस्काउंट देऊन तो वजा करावा लागेल, मग तुमची विक्री किंमत येणार. मग हे जे कॅल्क्युलेशन आहे ते बघा पॉईंटमध्ये जाते. मग आपण ह्याच्या आधी ते अपूर्णांकाची जी काही आपण गुणोत्तरानं पण मेथडचा वापर करून पण बघा काय एक्झाम्पल जे सुरुवातीला जे एक्झाम्पल सोडवलं होतं त्या मेथडचा देखील वापर तुम्ही या ठिकाणी करू शकताय सर, जेणेकरून कॅल्क्युलेशन जे आहे ते थोडंसं कमी व्हावं तुमचं. म्हणजेच काय ह्याच्यापेक्षा तर ते कॅल्क्युलेशन सोपं जाणार आहे. म्हणजे आपण काय गुणोत्तर काढून घ्यायचं आधी. म्हणजे सुरुवातीला बघा आपण काय म्हणणार डिस्काउंट म्हणून वापरलेला शब्द, म्हणजेच काय ज्यावेळी आपण डिस्काउंट देतो त्यावेळी दोन किमती, छापील किंमत एक असते आणि दुसरी एक असते विक्री किंमत असणार आहे, बरोबर. मग आपण बघितले डिस्काउंट जो आहे तो 22% द्यायचा आहे. 22% जर मी अपूर्णांकामध्ये केलं तर त्याचं किती रे 11/50 येणार आहे, बरोबर. 22/100 होईल ते. मग दोन भाग जाईल 11/50. म्हणजेच काय जर 50 रुपयाला जर छापील किंमत असेल तर 11 रुपये मायनस होणार आहेत माझे, कारण ह्याचा अपूर्णांकात जसं म्हटलं ते किती असणार आहे तर 11/50 येणार आहे 22%चं. मग 50 रुपयाची वस्तू 11 रुपये जर मी लेस केलं तर मला 39 रुपयाला ती विकावी लागेल, बरोबर. या पद्धतीने हे त्यांचं काय येणार आहे गुणोत्तर येणार आहे. आणि दुसरं जे गुणोत्तर असणार आहे ते असणार आहे कशाचं रे तर तिथं बघा नफा शब्द वापरलाय. नफा म्हणल्यानंतर खरेदी आणि विक्री असते. मग आपण जे म्हणलेलं जी व्हॅल्यू कॉमन असते ते आपण एकाखाली एक लिहितो, बरोबर. मग इथं जर विक्री किंमत असेल तर दुसऱ्या गुणोत्तरामध्ये विक्री किंमत इथं आली पाहिजे आणि खाली जी असणार आहे ती खरेदी किंमत असेल. आणि नफा जो आहे बघा तो आपल्याला किती सांगितलेला आहे तर 11% सांगितलेला आहे. मग 11चं आपल्याला माहिती आहे की 11% जर अपूर्णांकात केलं तर 11/100 येतं, कारण 11ने 100ला भाग जात नाहीये. म्हणजेच काय तर इथं खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर आपण कितीला विकायला लागेल रे 111 रुपयाला ती वस्तू जी आहे ती विकावी लागणार आहे, ठीक आहे. मग या पद्धतीनं आपलं हे गुणोत्तर येणार आहे. मग नंतर आपण काय करतो रे समान असणारी किंमत खालावर करून कॅन्सल करत असतोय आणि त्यानंतर आपल्याला ह्या दोघांचं गुणोत्तर येणार आहे. पहिला असेल छापील किंमत आणि दुसरा असणार आहे खरेदी किंमतीचं, ठीक आहे. मग गुणोत्तर जर एकमेकांना गुणला आपण तर हे बघा 50 न कटिंग होते, 50 दुनी 100, त्यानंतर 111 माझा आहे असं राहणार आहे आणि 39 जर मी दुप्पट केली जी की किती असते रे तर 78 असणार आहे, ठीक आहे. म्हणजेच काय छापील किंमत 111 असेल तर खरेदी किंमत 78 रुपयाला असायला पाहिजे. मग गुणोत्तरामध्ये माझे छापील किंमत किती आली तर 111 आलेली आहे आणि खरी किंमत किती सांगितलेली आहे 888 रुपये सांगितले. म्हणजेच या 111ची किंमत 888 असेल तर एकाची सरळ दिसते बघा हे 8 पट आहे. मग इथं पण 8 पट होत असेल तर खाली पण 8 पट करा. 8 पट केली की माझी इथं काय येणार आहे खरेदी किंमत येणार आहे. म्हणजेच काय होईल बघा 78 गुणिले 8 जर केला तर किती होते तर बघा 8 8 64 कॅरी 6 जाईल, 8 7 56, 56 आणि 6 किती होतात तरी 62. म्हणजेच काय त्या वस्तूची जी काय खरेदी किंमत जी आहे ती किती रुपये असायला पाहिजे रे तर 624 रुपये हे आपलं या ठिकाणी काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे, ठीक आहे. त्यामुळे आता इथं बघा ही मेथड आपण सगळ्यात पहिल्या एक्झाम्पलला अप्लाय केली होती, त्यानंतर मी इथं डायरेक्टली इथं अप्लाय केलेलं आहे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या देखील तुम्हाला लवकरात लवकर शिकायच्या आहेत की कोणत्या एक्झाम्पलसाठी मला कोणती पद्धत सोयीस्कर पडेल. जसं की मागच्या एक्झाम्पलला बघा आपण ही पद्धत नाही वापरली तर तिथं आपण जनरल कॅल्क्युलेशन केलं होतं का, कारण व्हॅल्यू बघा 100 होती, त्याचं डिस्काउंट वजा करणं पण सोपं होतं माझ्यासाठी. मग त्या ठिकाणी आपण इथं नाही पद्धत वापरली तरी चालेल, कॅल्क्युलेशन इझी होतं माझं. पण या ठिकाणी जर लक्षात ठेवा तुम्ही जर 888 वरती 22% जर डिस्काउंट अप्लाय केला तर एकतर ह्याचं 10%च तुमचं पॉईंटमध्ये येणार आहे. परत वरचं तुम्हाला 2% पण कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग ते कॅल्क्युलेशन थोडंसं माझं क्रिटिकल होणार आहे, कॉम्प्लिकेटेड होणार आहे. मग अशा वेळी तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता जेणेकरून कॅल्क्युलेशन जे आहे जे माझं पॉईंटमध्ये जाता कामा नाही, जनरल कॅल्क्युलेशन झालं पाहिजे. जसं की इथं झालं बघा डायरेक्टली 111ची इथं 8 पट मला सापडते, मग इथं पण खाली पण 8 पट होईल आणि त्यानुसार जे खरेदी किंमत आहे त्या वस्तूची ती किती मिळेल मला 624 रुपये आपल्याला हे काय मिळणार या ठिकाणी आन्सर मिळणार आहे, ठीक आहे. चलो त्यामुळे ते लक्षात ठेवा ज्यावेळी छापील किंमत दिली जाईल त्यावेळी आपल्याला अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आणि या पद्धतीचंच पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्यासाठी फक्त एक नवीन कंडिशन पण आहेत बघा, म्हणजे
ॲक्च्युअल प्राइजेस दिलेले आहे तुम्हाला प्रश्नामध्ये, पण कंडिशन्स म्हणला तर डबल कंडिशनचं एक्झाम्पल आहे. जसे की मागचे आपण 2 एक्झाम्पल सोडवले. मग त्यासाठी व्हिडिओ पॉज करून सर्वात महत्त्वाचं जर काय काम असेल तुमचं पहिलं, तर ते असणार आहे तुमचं आधी व्हिडिओ एक्झाम्पल समजून घ्या की आपल्याला डाटा काय काय दिलेला आहे. मग त्यानुसार आपली मांडणी इथं चेंज होणार आहे. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल काय सांगितलं आपल्याला, तर एका टेबलाची छापील किंमत 7,200 रुपये आहे. तो 10% सूट देतो आणि 8% नफा मिळवतो. जर टेबल विकताना सूट न दिल्यास होणारा शेकडा नफा किती. म्हणजे ही एक नवीन कंडिशन्स असते बघा या छापील किमतीच्या एक्झाम्पलमध्ये, की डिस्काउंटच अप्लाय नाही केला तर. मग आपण जसं की बघा सुरुवातीला जे छापील किमतीची जी काही कन्सेप्ट बघितली होती त्यामध्ये एखाद्या आपण त्यामध्येच ती गोष्ट पण बघितली होती, ज्यावेळी एखाद्या वस्तूवर जर मी डिस्काउंटच नाही दिला तर त्यावेळी लक्षात ठेवा वस्तूची ही जी छापील किंमत असते आणि विक्री किंमत जी असते त्या दोन्ही किमती काय असतात तर समान असतात. हे वाक्य आपण सुरुवातीलाच पहिल्या 4 स्टेटमेंटमध्ये बघितले. त्याचा वापर तुम्हाला या एक्झाम्पल सोडवताना वापर करायचा त्याचा. म्हणजेच काय, ज्यावेळी किंवा माहीत नसेल तरी नोट करून ठेवा, वस्तूची जी काही छापील किंमत असते लक्षात ठेवा त्यावरती जर मी डिस्काउंटच अप्लाय नाही केला तर त्या वस्तूची छापील किंमत आणि विक्री किंमत ह्या दोन्ही किमती समान असतात. मग ते कन्सेप्टचा वापर तुम्हाला इथं करायचा आहे. मग प्रोसेस तिथून स्टार्ट होईल. माझी जी काही छापील किंमत आहे बघा ती किती होती रे, तर 72,000 रुपये सांगितलेले आहे. सॉरी 72,000 नाही, 7,200 रुपये ही आपल्याला काय सांगितलेली आहे छापील किंमत सांगितली होती. आणि इथं बघा आता 0-0 आहेत. 0-0 असल्यामुळे इथं तुम्ही आत्ता जी पद्धत नाही वापरली तरी चालेल, जनरल कॅल्क्युलेशन करा, कारण 10% 5% काढणं सोपं जाणार आहे मला. मग त्यानुसार डिस्काउंट जो आहे तो 10%चा अप्लाय करायचा आहे. बरोबर. मग विक्री किंमत जी आहे ती बघा 7,200 मधनं 10% ह्याचं किती झाले 720 रुपये होणार आहे. 720 रुपये मायनस करा, मला वस्तूची विक्री किंमत मिळेल. मग किती येणार आहे बघा ती, तर 0ला 0 राहणार आहे, 10तनं 2 जातील 8 राहणार आहे, आणि इथं परत बघा 71 राहील. 71 तिकडे गेला. 71 मधनं जर 7 वजा केलं तर किती राहील रे, तर 64 राहील. म्हणजेच काय, ती वस्तू मी आता 6,480 रुपयाला विकायला लागेल मला. मग प्रश्नानुसार काय सांगितले, जर मी एवढ्याला विकलं, एवढ्याला जर विकत असेल तर मला तिथं बघा 8%चं प्रॉफिट होणार आहे सांगितले. म्हणजेच काय, आणि 8%ला परत सेम तुम्ही अपूर्णांकात करा किंवा 100चं केलं तरी चालेल, पण अपूर्णांकात करणं सोपं जाणार आहे, कारण 8% म्हणजे 8/100 होईल, आणि 4नं जर मी भाग घालला तर ते 2/25 होणार आहे बघा. ठीक आहे. किती होणार अपूर्णांकात 2/25. म्हणजे सरळ सरळ इथं मी म्हणणार आहे 25 रुपयाची वस्तू मला आता 27 रुपयाला विकावी लागेल, कारण अंश प्लस करावं लागेल. आणि हे 27 म्हणजेच मला इथं किती आहे रे, तर 6,480 रुपये असणार आहे. ठीक आहे. किती 27 म्हणजेच. मग 27ची व्हॅल्यू जर एवढी असेल तर मला एकाची काढून घ्यायचे. मग एकाची काढायला काय करतो रे आपण, भाग घालवायचे. 27 दुनी 54, 10 उरलं 108 झालं. म्हणजे 57 54 म्हणजे 27ची चौपट जी असते बघा ती असते 108. ठीक आहे. म्हणजे एकाची किंमत आली 240. मग मला पाहिजे किती रे, तर 25ची पाहिजे. 25 म्हणजेच माझी खरेदी किंमत येणार आहे. मग 25नं गुणाकार करा इथं डायरेक्टली, आणि ती व्हॅल्यू मी इथं लिहितो. ठीक आहे. इंटू ह्याला 25 करा. मग 25 0 0, परत 25 चौक 100, हातच्या 10 जाईल. 25 दुनी 50 आणि 10 60. म्हणजेच किती रे, ती वस्तूची जी काही खरेदी किंमत आहे ती आता किती 6,000 रुपये असणार आहे. क्लिअर आहे. मग या पद्धतीने आपण इनिशियल व्हॅल्यू काढून घेते. लक्षात ठेवा हे आपलं फायनल उत्तर नाही, फायनल आन्सर आपलं पुढं आहे. आता फक्त हे प्रोसेस ही खालचं फक्त मी रफ करतो हे कॅल्क्युलेशन, जेणेकरून जे प्रश्न विचारलाय तो आता आपण त्याच्यावरती जाऊया. ठीक आहे. मग पहिल्या कंडिशनवरून ह्या तिन्ही व्हॅल्यू मी काढून घेतल्या. खरेदी किंमत 6,000 रुपये, छापील किंमत 7,200 आणि विक्री किंमत 6,480 रुपये. आता या त्या डबल कंडिशनवरती, यांची डबल कंडिशन काय होती की त्या वस्तूवर आता जर मी डिस्काउंट नाही अप्लाय केला तर मला शेकडा नफा किती होणार आहे. म्हणजेच काय, आता बघा मी आधी 6,480 रुपयाला विकत होतो, मग आता डिस्काउंटच देणार नाही. मग डिस्काउंट जर मी देणार नसेल तर ती वस्तू मला आहे अशी 7,200 रुपयालाच विकावी लागेल. मग इथं बघा 6,000 रुपयाला खरेदी केला होता, आता कितीला विकतोय मी, 7,200 रुपयाला विकतोय. इथं सरळ दिसतंय बघा आपल्याला 1,200 रुपयाचं काय होणार आहे, नफा होणार आहे. किती रुपयाचा होणार आहे, 1,200 रुपयाचा नफा होणार आहे. मग हे 1,200 6,000चे किती टक्के तेवढं शोधायचं तुम्हाला, तेवढं तुमचं पर्सेंटेज प्रॉफिट असणार आहे. मग इथं बघा 6,000चं 10% तर 600 रुपये येते, 20% 1,200 येते. झालं तर मग म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट जो आहे तो मला आता किती होईल रे, 20% एवढा नफा होणार आहे. जो की आधी मला किती होत होता रे, तर फक्त 8% नफा होत होता. आणि जर मी आता डिस्काउंटच नाही दिला तर मला व्यवहारामध्ये किती रे, तर 20%चा नफा होणार आहे.
आणि इथं परत सेम बघा, हे जे 1200 आपण किंवा 20% जे काढले ते पण तुम्ही तोंडी काढायचं आहे. आणि आय एम शुअर की तुम्हाला ते नक्की जमत असेल. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्रॅश कोर्स सोबत पहिल्यापासून जे जॉईन आहेत त्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट तर 100% जमत असणार आहे की 10% 20%. फक्त महत्त्वाचं असतं की तुम्ही या पद्धतीने अप्रोच तुमचा डेव्हलप केला पाहिजे. नाहीतर प्रत्येक वेळी आता 1200 रुपये नफा झाला म्हणजे शेकडा प्रॉफिट पाहिजे तर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100 ही प्रोसेस जर करत बसला लक्षात ठेवा तर त्याला काय अर्थ नाही. लक्षात ठेवा म्हणजेच काय तर कॅल्क्युलेशन तुमचा अपग्रेड होणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही त्या पद्धतीने तुमचा अप्रोच डेव्हलप करणं. ह्याचं पण उत्तर 20% येणार आहे हे सोडवल्यानंतर. आणि डायरेक्टली ऑब्झर्वेशन करून पण 20% येणार आहे. फक्त महत्त्वाचं काय असते की तुमचा जो अप्रोच आहे तो त्या पद्धतीने तुम्ही डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला माहीत असते की 1200 हे 6000च्या 20% आहे. पण आपल्याला सवय लागलेली असते काय ह्या कॅल्क्युलेशनची. मग अशा कॅल्क्युलेशनमधून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर महत्त्वाचं असतं तो म्हणजे तुमचा सराव त्या पद्धतीने झाला पाहिजे. आणि सराव होण्यासाठी तुमचा अप्रोच त्या पद्धतीनं दृष्टिकोन जो असतो आपला तो त्या पद्धतीने डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा पण प्रश्न बघा. म्हणजे आता जे एक्झाम्पल्स आपण बघायचे ते या पद्धतीनेच बघायचे सगळे की आपण त्या वस्तूवरती जर डिस्काउंट नाही दिला तर कशा पद्धतीने जे कॅल्क्युलेशन आहे म्हणजे डबल कंडिशनच आहे. फक्त डबल कंडिशन जे आहे ती या पद्धतीनं असणार आहे. ठीक आहे, तर बघा प्रश्न आता काय सांगितलं आपल्याला तर एक व्यापारी 17% सूट देऊन एक वस्तू 498 रुपयाला विकतो. जर सूट न दिल्यास त्याला 25% नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आणि हा जो प्रश्न आहे बघा तो GD 2021च्या पेपरमधला आहे. म्हणजे टोटल आता बघा माझ्यामध्ये आपण 1 2 ते 3 प्रश्न बघायचे अजून शेवटचे आपले. तर त्यामध्ये प्रत्येकाला या पद्धतीने कंडिशन्स वेगवेगळ्या असणार आहेत. म्हणजे आत्ताच्या एक्झाम्पल्समध्ये जर तुम्ही एक्झाम्पल नीट वाचलं तर तिथं तुम्हाला लक्षात आलं असेल की तिथं आपल्या ह्या एक्झाम्पलला बघा विक्री किंमत प्रोव्हाइड केलेली आहे. मागच्या एक्झाम्पल्समध्ये छापील किंमत प्रोव्हाइड केली होती, आपण खरेदी किंमत शोधली होती. आत्ताच्या एक्झाम्पलला विक्री किंमत प्रोव्हाइड केलेली आहे आपल्याला एक्झाम्पलमध्ये आणि खरेदी किंमत आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे, आणि कंडिशन तीच आहे बघा की जर डिस्काउंट नाही दिला तर फक्त तिथे सोडवायची प्रोसेस थोडीशी वेगळी होणार आहे माझी. आणि काय सांगितलं बघा तिथं पहिलं वाक्य एक व्यापारी 17% सूट देऊन एक वस्तू 498 रुपयेमध्ये विकतो. म्हणजे जसं आता म्हणलं तुम्हाला विक्री किंमत प्रोव्हाइड केलेली आहे आणि विक्री किंमत किती आहे रे तर 498 रुपये आहे ती. ठीक आहे, मग 498 रुपये जर ही विक्री किंमत असेल पण ती आल्या कशी रे तर 17% डिस्काउंट देऊन आलेले ते. मग 17% जर तुम्ही अपूर्णांकात केलं तर ते 17/100 होते बघा. 17ला भागच जात नाही, ते पूर्ण संख्या असणार आहे तुमची, सॉरी मूळ संख्या येते. म्हणजेच काय जर 100 रुपये माझी छापील किंमत असेल तर 100 रुपयेमधनं जर 17 मायनस केलं मी तर ते किती राहते रे तर 83 रुपये राहणार आहे. ठीक आहे, 100ची वस्तू मला 83ला विकावी लागेल आणि हे 83 म्हणजेच माझी इथली ही विक्री किंमत आहे. बरोबर, कारण का कारण 17% डिस्काउंट अप्लाय केला आहे. मग 83चं जर 498 करायचं असेल तर हे बघा इंटू 6 टाइम्स जाते. हे 6 3 18 8 संग 48 आणि वरचा 18. बरोबर, मग 100चं पण जर मी इथं 6 पट केली तर मला छापील किंमत मिळणार आहे. मग 100 किती होणार आहे 600 रुपये ही माझी आली त्या वस्तूची छापील किंमत. ठीक आहे, मग या पद्धतीने आपण छापील किंमत काढून घेतली पहिल्या कंडिशननुसार. अजून आपण खरेदी किंमतीवर डायरेक्टली आता जाऊ शकत नाही. आता या पुढच्या कंडिशनवरती जर समजा तिथे डिस्काउंटच नाही मी अप्लाय केला तर प्रश्नानुसार काय सांगितले मला 25%चा प्रॉफिट होणार आहे. म्हणजेच काय आता जर जी वस्तू मी सुरुवातीला 498 रुपयाला विकत होतो जर मी डिस्काउंट नाही प्रोव्हाइड केला तर मला ती वस्तू आहे अशी 600 रुपयेमध्येच विकावी लागणार आहे. मग प्रश्नानुसार काय सांगितले जर मी आता त्या वस्तूला 600 रुपयेमध्ये जर विकत असेल तर आता मला 25%चा प्रॉफिट होणार आहे. मग 25%ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती असते तर 1/4 असते. म्हणजेच काय 4 रुपयाची वस्तू मी आता 5 रुपयेमध्ये विकायला पाहिजे आणि हे 5 म्हणजेच माझं हे 600 रुपये असणार आहे विक्री किंमतीचा विचार केला तर. मग 5ची किंमत जर 600 असेल तर एकाची आपल्याला माहित असते एकाची किती जाईल रे 1200 रुपये येणार आहे. 12 5 60 जाते. मग एकाला जर 120 रुपये येत असेल तर 4ची पाहिजे मला. 4 म्हणजेच माझी ही खरेदी किंमत येणार आहे. मग 12 चौक किती झाला रे तर 48. म्हणजेच काय तर त्या वस्तूची जी काय खरेदी किंमत जी आहे ती किती असायला पाहिजे रे 480 रुपये हे माझं काय असेल या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, मग हे बघा ह्या ज्या प्रोसेस आहेत या गोष्टी तुम्हाला शिकण्याची गरज आहे. हे तर 600 रुपये कसं आलं तर 100% क्लिअर झालं असेल. 6 पट फक्त वर करायची होती. आणि अर्थ समजून घ्यायचा आहे आता तुम्हाला की जर मी आता ती वस्तू 600 रुपयाला जर विकत असेल तर प्रश्नानुसार मला 25%चा नफा होतोय. 25%ला जर मी अपूर्णांकात केलं तर 1/4 असते. 4 रुपयाची वस्तू
5 रुपयाला विकावे लागेल आणि हे 5 रुपये म्हणजे 600, एकाचं 1200 रुपये येते. मग 12 चौक 48 जर केलं तर मला त्या वस्तूची काय मिळणार आहे, खरेदी किंमत मिळणार, जी की किती असेल 480 रुपये. हे आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा पण बघा सेम प्रश्न आहे, इथं काही वेगळं नाही. हा पण प्रश्न जर बघितला तर GD 2021च्याच पेपरमधला आहे. त्यासाठी सेम प्रोसेस करा, व्हिडिओ पॉज करायचे तुम्ही सर्वांनी आणि आन्सर जे आहे ते आता तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, या एक्झाम्पलला पण बघा आपल्याला विक्री किंमत प्रोव्हाइड केलेली आहे. प्रश्न काय सांगितला आहे, तर एका वस्तूवर 12.5% सूट देऊन विकल्यास 12.5% सूट देऊन ती 805 रुपयाला विकली जाते. जर वस्तूवर सूट न दिल्यास 15% नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. तर बघा म्हणून तुम्हाला म्हटलं बघा सेम प्रश्न आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहे तिथं. विक्री किंमतचा आत्ताच्या प्रश्नानुसार जर बघितलं तर 805 रुपये सांगितले, बरोबर. म्हणजे विक्री किंमत जी आहे ती किती सांगितलेली, तर 805 रुपये आहे. कसे आले 805 रुपये, तर 12.5%चा डिस्काउंट दिलेला आहे मी. मग 12.5%ची पण व्हॅल्यू आपल्याला तोंडपाठ आहे 1/8 रुपये असते. ठीक आहे, 1/8 म्हणजेच काय, तर 8 रुपयाची वस्तू मला आता 7 रुपयाला विकावी लागेल. ठीक आहे, 12.5चं किती असते, 8, 1/8 असते. म्हणजे 8 रुपयाची वस्तू 7 रुपयाला विकणार. अंश मायनस होईल का, कारण डिस्काउंट दिल्यावर किंमत कमी होते माझी. मग त्या बेसिसनं या 7ची किंमत आहे माझी किती रे, तर 805 रुपये आहे, बरोबर. मग 7ला जर 805 असेल, एकाला काढून घ्या, इथं भाग घालू आपण, किती पट मिळते बघा, 1/8 समजलं असेल तुम्हाला. 7नं जर भाग घालवला तर हे 7 × 7, 1 उरला 10 झालं, 10ला परत 7 × 7, 3 उरलं 35 झालं आणि 7 × 5 35. मग एकाची व्हॅल्यू आली 115. मग इथं पण 8ला 115 न गुणा, उत्तर माझं काय ना, त्या वस्तूची छापेल किंमत मिळेल सुरुवातीची. मग 115 जर 8 न गुणला आपण तर 8 × 100 800 झालं आणि 15×8 = 20. मग 800 आणि 120 किती होणार आहे, तर 920 रुपये ही माझी काय असणार आहे, त्या वस्तूची छापेल किंमत असणार आहे. ठीक आहे, मग 920 रुपये जर छापेल किंमत येत असेल तर आता मला पुढचं वाक्य दुसऱ्या कंडिशनवर या. आता मला डिस्काउंट अप्लाय नाही करायचा. जर मी डिस्काउंट ऑफर नाही केला तर नवीन विक्री किंमत किती बनणार आहे, तर 920 रुपये बनेल. आहे असा डिस्काउंट 1 रुपया पण अप्लाय नाही होणार, 920ची 920लाच विकणार. मग आता प्रश्नानुसार जर मी 920 रुपयाला जर विकत असेल तर मला सांगितले 15%चं प्रॉफिट होते. 15%ला आपण अंकात करा, जे की मगाशी आपण बऱ्याच ठिकाणी व्हॅल्यू झालेली आहे बघा, 320 असते 15%चं. म्हणजेच काय, 20 रुपयाची वस्तू असेल तर ती मला आता 23 रुपयाला विकायला लागणार आहे. आणि हे 23 म्हणजेच 920 आहे. मग 23ला जर 920 असेल तर 23ची चौपट केली म्हणजे 40 पट, थोडक्यात वरचा 0 ॲज इट इज राहणार आहे. चौपट 23ची चौपट 92 असते, बरोबर. मग 20ची पण चौपट करावी लागेल. मग 20 × 40 जर केलं मी, जे की किती असते रे, तर 800 रुपये हे माझं या ठिकाणी काय असणार आहे, त्या वस्तूची खरेदी किंमत असणार आहे. ठीक आहे, तर ते लक्षात ठेवा. अशा पद्धतीचे पण एक्झाम्पल्स, आणि जसं तुम्हाला म्हटलं की हे GD 2021 एक्झाम्पल, आणि मी लेक्चरच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की या टाईपचे जास्तीत जास्त एक्झाम्पल्स आपल्याला कुठं रे, तर स्टाफ सिलेक्शनच्या जेवढ्या काही एक्झाम्स असतात यामध्ये आपल्याला या टाईपचं एक्झाम्पल हे हमखास विचारलं जातं. मग यामध्ये एवढ्या असंख्य व्हरायटीचे एक्झाम्पल्स आपल्याला प्रत्येक एक्झाम्पल्समध्ये काय होतात, विचारले जातात. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पल सोडवण्याची आपल्याला काय सवय असली पाहिजे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा सेम प्रश्न बघा अशा पद्धतीनं आहे. तिथं पण आपल्याला ॲक्च्युअल किमती ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ पॉज करा, काय डाटा दिला आहे आणि कोणती डबल कंडिशन वापरलेली आहे त्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, तर बघा प्रश्न काय सांगितलं आपल्याला, तर एक दुकानदार वस्तूची छापेल किंमत 4000 रुपये लावतो. तो विकताना 10% सूट देतो, तरीही 20% नफा कमवतो. जर आता तो ती वस्तू छापील किमतीच्या 100 रुपये कमीने विकत असेल तर त्याला होणारा शेकडा नफा किती. बघा आता सारखीच कंडिशन आहे, फक्त इथं काय डायरेक्टली म्हणजे डिस्काउंट न देता असं काय शब्द वापरला नाही, पण जेवढी काय त्याची छापील किंमत आहे त्या छापील किमतीची आता 100 रुपये कमीने विकतोय असं तिथं वाक्य वापरलेलं आहे. मग ते वाक्य जर साईडला ठेवलं तर पहिलं जे आहे बघा ते पहिल्या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत आपल्याला, जिथं आपण छापील किंमत दिली होती त्यानुसार आपण सगळ्या किमती काढून घ्यायच्या इथं. आणि इथं पण बघा जनरल कॅल्क्युलेशन करा, कारण 4000 रुपये आपली छापील किंमत आहे, त्यामुळे डिस्काउंट जो आहे तो मायनस करणं एकदम सोपं जाणार आहे मला. म्हणजे काय छापील किंमत 4000 रुपये आहे, डिस्काउंट सांगितलं आहे बघा किती रे, तर 10% डिस्काउंट देतोय आणि 20% नफा मिळवतोय. मग हेतून मग जर मी 10% जर डिस्काउंट मायनस केला, 10% किती असते तर 400 रुपये आहे. मग 4000 मधनं जर 400 रुपये मायनस केले मी, तर 3600 रुपयाला आता ती वस्तू मला विकावी लागेल, बरोबर. मग आता प्रश्नानुसार 3600 रुपयाला जर मी विकत असेल तर 20%चं प्रॉफिट होते. 20%चा आपल्या अपूर्णांकामध्ये माहिती आहे आपल्याला 1/5 असते. म्हणजेच काय 5 रुपयाची वस्तू मी आता 6 रुपयाला विकणार.
आणि हे 6 रुपये म्हणजेच माझे किती आहे रे, तर हे 3600 रुपये आहे. मग 6ला जर 3600 असेल तर एकाला 600 जाते बघा, 6 6 36. मग एकाला जर 600 जात असेल तर 5ला किती जाणार आहे, 3000 रुपये. 6 पंचे 3000 रुपये. हे आली माझी त्या वस्तूची खरेदी किंमत. ठीक आहे. मग पहिल्या कंडिशननुसार आता ह्या तिन्ही व्हॅल्यू मी काढून घेतल्या. खरेदी किंमत 3600, छापील 4000 आणि विकायचं आहे 3600ला. आता या दुसऱ्या कंडिशनवरती आता काय करायचं आहे, त्या किंमत त्या दुकानदारानं काय केले, आता विकताना छापील किमतीपेक्षा फक्त 100 रुपये कमीनं ती वस्तू विकायची आहे. मग सुरुवातीची छापील किंमत किती होती रे, तर 4000 रुपये होती. आणि 4000 रुपयेमध्ये जर मी 100 रुपये लेस केले तर आता मला किती राहिले, तर नवीन किंमत इथंच लिहितो मी, 3900ला विकायला लागणार आहे. 100 रुपये लेस करायचे फक्त. मग सरळ बघा इथं, आधी 3000 रुपये खरेदी किंमत होती, आता कितीला विकतोय मी, तर 3900 रुपयाला विकतोय. मग आता हे मला पर्सेंटेज प्रॉफिट काढायचं आहे. मग किती बघा सरळ दिसतंय किती रे, तर 900 रुपयाचं प्रॉफिट होतंय. बरोबर, 900 रुपयाचा काय झालेला आहे, नफा झालेला आहे. आणि ही व्हॅल्यू तोंडी कॅल्क्युलेट करा बघा. 900 जे आहे ते 3000च्या किती टक्के तेवढं बघा, 10% 300 जाते. मग 300चं 900 करायला तिप्पट झाली ना. मग तिप्पट याचाच अर्थ काय रे, तर तुम्हाला जो आहे तो 30%चा काय होणार या ठिकाणी, नफा होणार आहे. ठीक आहे. हे पण बघा मगासारखंच कॅल्क्युलेशन येते ते. इथं एवढ्या कॅल्क्युलेशनला मला नाही वाटत तुम्हाला कुठं पेनाची आवश्यकता आहे. फक्त ते आलं कसं समजण्यासाठी या गोष्टी आपण तुमच्या स्क्रीनवरती मांडतोय. प्रत्येक वेळी लक्षात ठेवा, पेनची गरजच पडेल असं कधीही तुम्हाला कधी कधी लागणार पण नाही येतो पेन. फक्त तुमचा अप्रोच त्या पद्धतीने डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे फायनल आन्सर जे आहे ते या प्रश्नाचं ते किती असायला पाहिजे रे, 30% हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचं पण मग अशाच पद्धतीने ते छापेल किंमत आपल्याला जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे. सेम व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही सर्वांनी आणि आन्सर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे काही वेगळं करू नका. छापेल किंमत दिलेली आणि खरेदी किंमत आपल्याला शोधायची जनरल एक्झाम्पल आहे. बरं बघा प्रश्न काय सांगितलं आपल्याला, तर एक दुकानदार वस्तूची छापील किंमत अशा पद्धतीने लावतो की 28% सूट देऊनही तो 12% नफा कमवतो. जर वस्तूची छापील किंमत 224 रुपये असेल तर वस्तूची खरेदी किंमत किती. म्हणजे इथं पण बघा आता सेम व्हॅल्यू कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार आहे. काही वेगळं करू नका. व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर जे आहे ते तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर काय सांगितलं बघा आपल्याला, तर छापील किंमत एक प्रोव्हाइड केलेली आहे जी की किती होते तर 224 रुपये आहे. ठीक आहे. किती, 224 रुपये. आणि या 224 रुपयेवरती आता मला सांगितलं बघा प्रश्नामध्ये की 28% डिस्काउंट अप्लाय करायचं आहे. मग इथं बघा आता कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की 224चा 28% काढणं एवढं सोपं नाही आहे. किंवा पॉईंटमध्ये कॅल्क्युलेशन जाणार आहे, परत पुढं जाऊन आणि ते बघा 12% जो आहे तो नफा पण होणार आहे. मग त्यापेक्षा सोयीस्कर काय पडेल मला इथं मी त्या गुणोत्तर पद्धतीचा वापर करणार. मग त्यासाठी जसं म्हणलं 28%चा अपूर्णांकात जर तुम्ही केलं तर 28/100 होणार आहे. मग 28/100ला 4 कटिंग होते बघा, 4 असत ते 28 आणि हे 25/100. म्हणजेच काय, वस्तूची छापील किंमत आणि वस्तूची विक्री किंमत याचं मला काय मिळेल या ठिकाणी गुणोत्तर मिळणार आहे. त्या आपण हे कॅल्क्युलेशन जे मागाशी केले तेच आपल्याला इथे कॉपी पेस्ट करायचं आहे. म्हणजेच काय, जर 25 रुपये छापील किंमत असेल तर मला आता 25 मधलं जर 7 वजा केलं मी तर 18 रुपयाला मला ती वस्तू विकावी लागेल. हे आलं माझं गुणोत्तर 25/18. आणि पुढं सांगितलं बघा 12% नफा होणार आहे. 12%ला परत जर तुम्ही अपूर्णांकामध्ये केला तर 4×12 आणि 25/100 जाणार आहे. म्हणजे ते येणार आहे 3/25. प्रोसेस सेम. विक्री किंमत आता फक्त इथं वरती लिहा आणि हा नफा तोटा म्हणल्यानंतर नफा तोट्यामध्ये 2च किमती असतात, विक्री किंमत आणि खरेदी किंमत. ठीक आहे. म्हणजेच काय, जर 25 रुपयाला जर ती वस्तू खरेदी केली असेल मी तर 28 रुपयाला ती वस्तू मला विकावी लागणार आहे. क्लिअर आहे. किती, 28 रुपयाला विकावी लागेल. मग सेम बघा मग अशी कॅल्क्युलेशन केलं होतं, विक्रीला विक्री कॅन्सल होईल, त्यानंतर 25ला हे 25 पण कॅन्सल होते. म्हणजेच काय, तर छापील किंमत आणि दुसरं काय मिळालं इथं मला खरेदी किंमत यांचं गुणोत्तर मिळेल बघा. ठीक आहे. गुणोत्तर किती रे, 28 आणि 18 आहे. 28/18 आणि 28/18ला बघा परत 2 कटिंग होते, हे होणार आहे 14 आणि हे होणार आहे 9. म्हणजे 14/9 हे त्यांचं गुणोत्तर आलं. आणि ह्या 14चीच व्हॅल्यू मला 224 सांगितलेलं आहे बघा प्रश्नामध्ये. किती, 224 रुपये. कारण खरेदी छापील किंमत दिली ना, मग 14ला जर 224 असेल किती पट मिळते बघा, तर 14×1 = 14 बरोबर. आणि किती उरते, 8 उरते बघा. आणि 8चं 84 झालं आणि 14×84 मग 16 पट आहे. मग खाली पण 16 पट करा आणि 16×9 किती असतात रे, 44 असेल. म्हणजेच काय, वस्तूची जी काय खरेदी किंमत जी आहे ती किती असायला पाहिजे रे, तर 144 रुपये हे माझं या ठिकाणी काय असेल फायनल आन्सर असणार आहे.
ठीक आहे. तर इथं बघा सेम जसं म्हटलं तुम्हाला की ज्यावेळी तुम्हाला क्लिक होईल की नाही अरे इथं आता कॅल्क्युलेशन करणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल की यार 10% काढणं किंवा 14% काढणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड होते, त्यावेळी तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता जेणेकरून पॉईंटमधलं कॅल्क्युलेशन तुमचं कुठंच येत नाही. बघा फक्त अपूर्णांकामध्ये ह्या किमती ज्या म्हणले तुम्हाला ही फक्त ते काळजी घ्यायची, तुम्हाला खालवर किमती लिहिणं ते जमलं की तुम्हाला ह्यामध्ये कुठलीही कन्सेप्ट किंवा जी व्हॅल्यू आहेत ते प्रोसेसमध्ये कुठल्याही पद्धतीने वेगळं काही किंवा त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. आणि आजच्या लेक्चरचं एक लास्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम जे आपण जे मागाशी टाईपचे एक्झाम्पल्स जे बघितले बघा, जिथं डिस्काउंट दिला नाही तर त्या टाईपचं एक्झाम्पल आहे. त्यासाठी लास्ट एक्झाम्पल आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर याचा काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून लेक्चरला जाता जाता तो एक कॉन्फिडन्स तो मिळणं तुम्हाला फार गरजेचं आहे. कारण त्याच बेसिसवर तुम्ही इतर बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करशील. ठीक आहे, तर प्रश्न बघा काय, तर एका वस्तूवर 10% सूट देऊन ती वस्तू 360 रुपयेमध्ये विकली जाते. जर सूट न दिल्यास 25% नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता बघा ती विक्री किंमतीचं जे एक्झाम्पल होतं त्या रिलेटेड हे एक्झाम्पल आहे. विक्री किंमत जी आहे ती बघा किती रे, तर मी आता ती वस्तू जी आहे ती 360 रुपयाला विकतोय. 360 रुपयाला कशी विकतोय, तर 10% डिस्काउंट देऊन विकतोय. 10% आपल्याला अपूर्णांकामध्ये माहिती आहे 1/10 असते, म्हणजे 10 रुपये जर छापेल किंमत असेल तर आता मला ती 9 रुपयाला विकावी लागेल, कारण अंश मायनस करायचा आहे. मग 9 म्हणजेच हे 360 आहे, म्हणजे किती रे, तर 9 चौक 36 होते बघा, 4 पट आहे. मग इथं पण 4 पट करा, म्हणजेच किती झालं रे, तर 400 रुपये झालं. ते 400 रुपये काय आली, माझी छापेल किंमत आली. मग आता जर डिस्काउंट नाही अप्लाय केला मी, तर ती वस्तू मला आहे अशी 400 रुपयालाच विकायला लागणार आहे. कारण डिस्काउंट जर मी अप्लाय करत नसेल तर वस्तूची खरेदी छापेल किंमत आणि विक्री किंमत समान असते. मग त्या बेसिसनं 400 रुपयाची वस्तू 400लाच विकायला पाहिजे. मग आता प्रश्नानुसार सांगितले, जर मी 400 रुपयाला विकला आता तर 25% प्रॉफिट होते. 25% अपूर्णांकामध्ये माहिती आहे आपल्याला 1/4 असते. मग 4 रुपयाला जर वस्तू असेल तर ती मला आता 5 रुपयाला विकायला लागेल, नफा होतोय. मग हे 5 म्हणजेच 400. मग 5ला जर 400 असेल तर 45 जाते बघा. हे किती आहे रे, तर 80 पट आहे थोडक्यात. मग 80ची जर चौपट करा, 8 चौक 32, म्हणजेच काय, वस्तूची जी काय खरेदी किंमत आहे ती किती असायला पाहिजे रे, तर 320 रुपये हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर आय होप अशा पद्धतीनं आजचं जेवढे काही लेक्चर्स आहेत बघा, जेवढे काही एक्झाम्पल्स आपण बघितले ते पुन्हा एकदा तुम्हाला बघणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा, जेणेकरून ज्या कन्सेप्ट्स आहेत, जिथं आपण हे 4चं 5 कसं करतोय किंवा 10चं 9 का करतोय, ह्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी जेवढ्या लवकर तुम्ही क्लिअर करशील तेवढ्या लवकर तुमच्या काय बेसिक ह्या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते 100% चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे 10चं 9 कसं करतोय आपण किंवा 4चं 5 कसं करतोय, हे पहिल्यापासून आपण जेवढे विद्यार्थी जेवढे काही लेक्चर्स बघितलेत त्या प्रत्येक लेक्चरमध्ये ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत. आणि जे विद्यार्थी हेड लेक्चर डायरेक्टली आज पहिल्यांदा बघण्याचं किंवा पहिल्यांदा बघत असाल तर एक ॲडवाइस असेल माझी तुम्हाला, की मागचे जेवढे काही आपण नफा तोट्याचे जेवढे काही लेक्चर्स आहेत, नफा तोट्या म्हणण्यापेक्षा शेकडेवारीपासून जेवढे काही आपले लेक्चर्स आहेत ते पुन्हा एकदा तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि ते बघितल्याशिवाय तुम्हाला या कन्सेप्ट समजायला थोडंसं अवघड जातील. जेणेकरून या कन्सेप्ट ज्या आहेत बघा, त्या शेकडेवारीच्या कन्सेप्ट आहेत. अपूर्णांकाचं आपण कसं कन्वर्जन करतो, अंश प्लस कधी करायचं आहे, मायनस कधी करायचं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मागच्या लेक्चर्समध्ये या सगळ्या कन्सेप्ट्स आपण क्लिअर केलेल्या आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी हे आजचं लेक्चर डायरेक्टली पहिल्यांदा बघण्याचं काम करत आहेत अशा विद्यार्थ्यांना डायरेक्टली मागचे जेवढे काय लेक्चर्स आहेत ते सगळे पुन्हा एकदा तुम्ही जरूर बघा, जेणेकरून ह्या ज्या काय कन्सेप्ट्स आहेत त्या तुमच्या चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील. आणि याचं लेक्चर आवडलं असेल तर सेशनला लाईक नक्की करा. आणि त्याच पद्धतीने तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत सर्व विद्यार्थी मित्रांना सेशनची लिंक नक्की शेअर करा. कारण यूट्यूबवरती याच्या पद्धतीचा एकमेव आपलं हे यूट्यूब चॅनल आहे जिथं तुम्हाला अशा पद्धतीचा हा कम्प्लीट क्रॅश कोर्स जो आहे तो बघायला मिळेल. त्यामुळे ह्याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी तुमचे जेवढे काही विद्यार्थी मित्र असतील जे या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, मग ती एक्झाम कुठलीही असो, स्टाफ सिलेक्शन असेल, SSC GD असेल किंवा आपले रेल्वेच्या एक्झाम्स असतील, पोलीस भरती असेल किंवा कंबाईनची एक्झाम असेल, अशा सर्व एक्झाम्सना कन्सिडर करून आपण हा क्रॅश कोर्स जो आहे तो आपण डिझाईन केलेला आहे. आणि त्याचा फायदा तुमच्या विद्यार्थी मित्रांना पण मिळो, त्यासाठी सेशनची लिंक जी आहे ती त्यांना शेअर नक्की करा. चला तर मग आजचं लेक्चर आपण इथंच राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.